छेडछाड म्हणा किंवा मिसिंगच्या कंप्लेंट्स किंवा अपहरणासारख्या घटना, विनयभंगाच्या तक्रारी आणि ऑनलाईन फ्रॉड ह्या आजकाल जास्त वाढत चालले आहेत आणि त्याच्यासाठी आम्ही सन्माननीय भामे साहेबांना एक विनंती केली होती, निवेदन दिलं होतं की आमच्या कर्मवीरमध्ये या आणि विद्यार्थ्यांना, खास करून आमच्या विद्यार्थी मुलींना या संदर्भात मार्गदर्शन करा. आणि तेच 15 दिवसापूर्वी आले आणि पोलीस अधिकारी आले आणि त्यांनी आमच्या विद्यार्थिनींना मार्गदर्शन केलं. त्याबद्दल मी सर्वप्रथम त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. स्वराज्य प्रतिष्ठान गेली 2 वर्ष अनेक प्रकारचे सामाजिक उपक्रम राबवत आहे. एक आपली ज्या समाजात आपण राहतो त्या समाजाची बांधिलकी आपल्याकडे असते आणि त्या बांधिलकीला अनुसरून आम्ही अनेक प्रकारचे विविध असे आरोग्य शिबिरं म्हणा, नेत्र तपासणी म्हणा किंवा मोतीबिंदूची तपासणी म्हणा, रक्तदान शिबिरं, युवकांसाठी क्रीडा स्पर्धा, अशा अनेक प्रकारचे आम्ही आयोजन करत असतो. आणि आज विद्यार्थ्यांसाठी खास करून MPSC करावं अशी आमची मनापासून इच्छा होती की आमच्या कॉलेजच्या किंवा या शाळेच्या विद्यार्थ्यांनी कुठेतरी MPSC करून नाव कमवावं आणि अधिकारी व्हावं अशी आमची इच्छा होती. आणि त्यासाठी आम्ही आज सन्माननीय तहसीलदार साहेबांना या ठिकाणी आमंत्रित केलं, सन्माननीय पोलीस इन्स्पेक्टर साहेबांना या संदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी आम्ही आमंत्रित केलेलं आहे. UPSC करताना कोणते विषय हाताळले जातात किंवा त्या UPSC मध्ये कोण बसू शकतो, कोण पात्र असू शकतं आणि UPSC करून किंवा MPSC करून जर एखाद्याला पोलीस अधिकारी व्हायचं असेल तर त्याला कोणत्या डिव्हिजन मार्फत प्रयत्न करावे लागतात, त्याची सगळी माहिती आज आपल्याला विद्यार्थ्यांना सन्माननीय पोलीस इन्स्पेक्टर साहेब आणि तहसीलदार साहेब या ठिकाणी देणार आहे. मित्रांनो, आज तुम्ही बघताय प्रत्यक्षात तहसीलदार आज तुमच्या समोर उपस्थित आहेत तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी. तहसीलदार हे एक असं पद आहे की ज्यांच्या समोर वकील सुद्धा 10 फूट अंतर ठेवतात आणि आपला युक्तिवाद करतात. वकील सुद्धा यस मिलॉर्ड माय मिलॉर्ड करून माना झुकवतात. अशा पद्धतीवर हे तहसीलदारांचं पद आहे. असे शेकडो पदं आपल्याकडे आहेत की अधिकारी होण्याची आणि त्या अधिकारी पदासाठी आपल्याकडून कमी प्रयत्न होतात का? आपल्या विद्यार्थ्यांकडे ती पात्रता नाही का? पात्रता जरूर असते, फक्त आपल्याला प्रोत्साहन किंवा प्रेरणा मिळत नसते. आणि ही प्रेरणा देण्यासाठी खरं म्हणजे आता आम्ही या ठिकाणी सन्माननीय पाहुण्यांना आमंत्रित केलेलं आहे. मित्रांनो, ज्यांच्याकडे 5-35 लाख रुपये असतील तो डॉक्टर होईल, वकील होईल, इंजिनियर होईल. परंतु सामान्य घरातून, गरीब घरातून आलेले जे विद्यार्थी असतात त्यांनी काय करायचं? त्यांनी बेरोजगाराच्या लाईनीमध्ये उभं राहायचं का? मग त्याच्यासाठी काय करता येईल? मित्रांनो, तुम्ही ध्येय निश्चित करा. तुमचं ध्येय गाठण्यासाठी तुम्ही कठोर परिश्रमाशिवाय पर्याय नाही आहे. आणि त्या कठोर परिश्रम केला तर नक्कीच तुम्ही तुमचं ध्येय, उद्दिष्ट गाठू शकता. आज आपण पाहतो की बरेच विद्यार्थी, माझी परिस्थिती नाही, परिस्थितीच्या शिक्षणाच्या काळात परिस्थिती येते असे बरेचसे आपण विद्यार्थी पाहतो. मित्रांनो, परिस्थिती तुमच्या शिक्षणाच्या आड येऊ नये असं आम्हाला वाटतं. जर परिस्थिती खरोखर तुमच्या शिक्षणाच्या आड येत असेल तर मी दादा एवढंच सांगेन तुम्हाला की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं चरित्र वाचा, डॉक्टर तात्याराव लहानेंचं चरित्र वाचा. तुम्ही परिस्थितीवर मात केल्याशिवाय कधी राहणार नाही. आणि जर तुमच्या आयुष्यात, जीवनात जर संकट येत असतील तर छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र वाचा. तुम्ही संकटावर सुद्धा मात केल्याशिवाय कधी राहणार नाही. आज या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचं मी पुन्हा एकदा शाब्दिक सुमनानं स्वागत करतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सो अगर हमारे साथ हमारे सम्मानीय अतिथि हैं तो उनका स्वागत भी होगा. मैं रिक्वेस्ट करूंगी पुरुषोत्तम पाटिल साहेब को कि वो तहसीलदार सर डॉक्टर श्री अविनाश ब्रोष्टी साहेब का स्वागत करें पुष्पगुच्छ के साथ. तहसीलदार सर अविनाश ब्रोष्टी साहेब का स्वागत करते हैं. शुक्रिया सर. क्योंकि आज आपके साथ विद्यार्थी करियर की शुरुआत होने वाली है. हम सब जानते हैं कि हम 12वीं फर्स्ट ईयर, सेकेंड ईयर, थर्ड ईयर के स्टूडेंट्स हैं और इसके बाद करियर बहुत इम्पोर्टेंट होता है. मैं बुलाना चाहूँगी मंच पर श्री रमेश भावे सर
जो कि सीनियर पीआई नायगांव पुलिस स्टेशन के इंचार्ज हैं, आप सबका मार्गदर्शन करें। सर। स्टेजवरील मान्यवर पुरुषोत्तम पाटील सर, जगताप सर, विश्वजित पाटील, जितेंद्र भोईर आणि आदरणीय तहसीलदार साहेब, आज आम्हाला या ठिकाणी तुम्ही बोलवलं त्याबद्दल प्रथम मी आपण धन्यवाद देतो. कारण आम्हाला पण या अधिकारी होताना अविनाश सरांना आणि मला कुणीतरी सांगितलं होतं की ह्या मार्गाने जाता येऊ शकतं आणि या अधिकारी बनू शकतात. तर मला ज्याने सांगितलं होतं त्या लोकांनी जसं मला सांगितलं तसंच मी तुम्हाला सांगितलं. तर तुमच्यातून माझ्याकडून प्रेरणा घेऊन तुम्ही अधिकाऱ्याचा व्हायला पाहिजे. नुसतं छान वाटतं ऐकायला म्हणून ऐकण्यापेक्षा तुम्ही पण अधिकारी बनलं पाहिजे आणि त्यासाठी मी इथं आलेलो आहे. तर प्रथम आपण सुरुवात करू की तुम्हाला अधिकारी बनायचंय का? हात वर करा. किती लोकांना अधिकारी बनायची इच्छा आहे? 4-5च आहे, 10 आहे. जरा जोरात हात वर करा. बर, जीवनात यशस्वी किती लोकांना व्हायचंय? जीवनात यशस्वी सगळ्यांनाच व्हायचंय. तर यशस्वी होणं म्हणजे तुम्ही स्पर्धेत पुढे राहणं, बरोबर? स्पर्धेत पुढे राहणारे जे लोक आहेत तेच यशस्वी बनतात. बर, तुमच्यात ती गुणवत्ता आहे का? हा, कोण सांगेल माझ्यात गुणवत्ता आहे? ठीक आहे, मला वाटतं तुमच्यात गुणवत्ता नाहीये, परंतु तुम्ही कोण आहात? तुम्ही 2 लाख लोकांना कॉम्पिट करून स्पर्धा करून जिंकलेला आहात. हे कुणाला माहिती आहे? मिनिमम 2 लाख. तुम्हाला कुणालाच माहित नाही. तुमचा जन्म झाला आईच्या पोटामध्ये, गर्भामध्ये, त्यावेळेस लाखो स्पर्म त्या अंडाशयाला भेट देण्यासाठी चालले होते. त्याचा एकच स्पर्म जिंकला आणि ते तुम्ही आहात. म्हणजे तुम्ही 2 लाख किंवा त्यापेक्षा जास्त स्पर्म मधून स्वतःला जिंकून मानवी जीवन मिळवलेलं आहे. म्हणजे तुम्ही कॅपेबल आहात की नाही? प्रत्येक जीव कॅपेबल आहे. 2 लाख लोकांसोबत 2 किंवा त्यापेक्षा जास्त स्पर्म असतात, लाखो स्पर्म असतात. त्या लाखो लोकांच्यातून जिंकून तुमचा जीव मानवी जीवन मिळालेला आहे. म्हणजे तुम्ही सगळे ताकदवान आहात. फक्त तुम्हाला ती आठवण करून देण्याची गरज आहे. आता खात्री पडली सगळे ताकदवान आहात त्याची? सांगा मनापासून, तुम्ही सगळे ताकदवान आहात? व्हेरी गुड. तर आत्मविश्वास तुमच्यात आहे, तुम्ही होऊ शकता. यशस्वी होण्यासाठी हुशारच असलं पाहिजे. याबद्दल तुमचं काय मत आहे? जीवनात यशस्वी होण्यासाठी हुशारच असलं पाहिजे असं काय आवश्यकता नाहीये. तुम्ही हुशारच असलं पाहिजे. तुमच्याकडं सद्गुण पाहिजे. काय गुण पाहिजे? सद्गुण पाहिजे तुमच्याकडं. तो एकलव्य होता. एकलव्य द्रोणाचार्याच्या शोधात होता गुरुच्या. त्याला गुरु मिळाला नाही. त्यांनी चोरून बघितलं, कथा आहे, आणि त्यांनी अर्जुनापेक्षा जास्त धनुर्विद्या शिकली. म्हणजे द्रोणाच्या एकलव्याला जे जमलं न शिकवता ऐकून काय केलं त्यांनी? डोळे आणि कान उघडे ठेवले. तुमचे कान आणि डोळे तुम्ही बंद केलेत का? तुमचे चालूच आहे. तुम्ही दररोज शिकू शकता, दररोज नॉलेज घेऊ शकता. मग एकलव्य जसा घडू शकतो तसे तुम्ही पण घडू शकता. मी एक तुम्हाला उदाहरण सांगतो. 2012 साली तुम्हाला भेटला राम बेंडे. मी त्यावेळेस ट्रेनिंग सेंटरला होतो, लेक्चरर. आमच्या पोलीस लोकांना, ट्रेनिंग लोकांना शिकवायचो. तर आम्हाला शिकवायला एक लेक्चरर आला होता की कसं शिकवायचं. तर राम बेंडे 10वीत नापास झाला होता. मला आम्हाला शिकवणार म्हणतात.
मग काय करिअर झालं तर त्याच्या वडिलांनी त्याला अमरावतीचा मुलगा तो खेडेगावातला. अमरावतीमध्ये राम बेंडे दहावी नापास झाला. वडिलांकडे 20 शेळ्या होत्या. त्या शेळ्या चारायसाठी त्याला ड्युटी लावून टाकली की तू शेळ्यात चाल, तू काय शिकणार नाही. पण राम बेंडे शेळ्या पाठीमागून फिरता फिरता राम बेंडेला आठवलं सगळं जीवन की मी काय करतोय आणि मी माझा भविष्य काय. मग राम बेंडेने ठरवलं की नाही मला काहीतरी झालं पाहिजे, शिकलं पाहिजे. वडील म्हटले तू काय शिकण्याची परिस्थिती नाही, आपली काय परिस्थिती पण नाही, तू शेळ्याच सांभाळा. पण राम बेंडे मुंबईत आला. माजगाव मोदीमध्ये लेबर म्हणून कामाला लागला. राम बेंडे लेबर म्हणून काम करता करता रात्र शाळेत शिकला, 10वी झाला, 12वी झाला आणि कॉलेज चालू झालं त्याचं. कॉलेज नोकरी करता करता कॉलेज शिकत गेला, ग्रॅज्युएट झाला, इंग्लंडला गेला. तिथे जाऊन नोकरी करायला लागला. इंग्लंडमध्ये जाऊन MBA केलं. MBA करून हाँगकाँग बँकेत युरोप कंट्रीचा मेन इन्चार्ज झाला, युरोप एरियाचा पूर्ण. मग राम बेंडे 5 ते 7 वर्ष काम केलं मोठ्या पदावर. राम बेंडेला आठवण आली की अरे मी तर खूप मोठा झालो आणि आता मी कुठून आलो होतो. तर मी शेळ्या हाकत असताना चारायला जात असताना मी मुलगा जर एवढा विकास करू शकतो तर आता मला पैसे किती पाहिजे. नाही म्हणलं पैसे आता भरपूर झाले, आपण भारतात जाऊ आणि आपल्या तरुण मुलांना शिकू. मग राम बेंडे भारतात आला आणि त्यांनी संस्था काढली अचीव म्हणून. त्या संस्थेच्या माध्यमातून मग त्यांनी करिअर गायडन्स देण्याचं काम चालू केलं. व त्याच त्याची ज्या माहिती झाली शासनाला, मग शासनाने अधिकारी लोकांना किंवा वेगवेगळ्या कंपन्या आहेत तिच्या वर्कर्स लोकांना ट्रेनिंग देण्यासाठी त्याला निवडायला लागले आणि तो एक चांगला करिअर गायडन्स काउन्सिलिंग करणारा अधिकारी बनायला चांगलं काम करतो. तर हा राम बेंडे कसा काढला की एक उदाहरण झालं. मी पण साहेब पण आम्ही खेडेगावातूनच आलेलो आहोत, सामान्य कुटुंबातून. एसटी डबा यायचा माझा पण, मध्येच एखादी डबा चोरीला जायचा तर त्या दिवशी उपाशी राहावं लागायचं. परंतु माझे सिनियर्स होते, ते सिनियर्स स्पर्धा परीक्षा करायचे, त्यांच्याकडे बघून मला पण वाटतं करायला पाहिजे. मग तिथून सुरुवात झाली. तर राम बेंडेच्या उदाहरणावर एवढंच समजून घ्या की तुम्हाला जर करिअर करायचं असेल तर तुम्ही कधीही करू शकता. असं काही नाही की एखादा मठ्ठा आहे म्हणून तो जीवनात अपयशी ठरेल. जीवनात यशस्वी होण्यासाठी अधिकारी झालं पाहिजे असंही काही नाही. तुम्ही बिझनेसमध्ये मोठं होऊन जाऊ शकता. 1993 साली तळोजा पोर्शनला होतो, 92ला PSI झालो. 93 साली एक रोहिदास ढेरे नावाचा मुलगा 9वी नापास माझ्यासोबत पोलिसला आला आणि त्याचे गाववाले कोकाटे म्हणून त्याच्या गावात PSI होते आणि दोनच PSI होते तळोजा पोर्शनला मुंबईमध्ये. आणि मला काहीतरी काम द्या म्हणून हा रोहिदास ढेरे आमच्यासोबत फिरायचा, आमच्याकडे येऊन बसायचा. मग एखादी केस यायची, जी MIDC होती, एखादी केस आली की मोटरसायकलवर त्या पाठीमागे बसवायचा, कंपनीत घेऊन जायची, चौकशी करायची. मग त्याला कंपनी मालकाला सांगायचं मॅनेजरला त्याने कुठे झाडटोटीचं काम असेल, साफसफाईचं काम असेल, त्याला काम देता येईल का बघा. असं 6 महिने तो माझ्या पाठीमागे फिरत राहिला. मग शेवटी 3 कंपन्यात त्याला काम मिळालं.
त्या कंपनीत त्यांनी मनापासून काम केलं. त्यानंतर इतर ठिकाणी काम करत राहिला. वेगवेगळ्या ठिकाणी त्याच्या ओळखी झाल्या. त्याच्या ओळखीत हार्डवर्क आणि प्रामाणिकपणा हे त्याचे 2 गुण. त्या 2 गुणावर त्यांनी एमबी व्हॅलीमध्ये सहारा सिटी म्हणून ओळखलेली आहे. त्या सहारा सिटी कन्स्ट्रक्शनचं काम केलं. आज तळोजा एमआयडीसीत तो मोठमोठ्या कंपन्या बांधतो, इंजिनिअरिंग वर्क करतो. 2 इंजिनियर कामाला आहेत, शिक्षण 9वी पास. त्याचं आजची प्रॉपर्टी कमीत कमी 20 करोडची आहे आणि लेबरला पेमेंट तो दर महिना 10 लाखाच्या आसपास देतो. एवढा त्याचा बिझनेस सेटल त्यांनी केला. तर तुम्हाला जर करिअरच गायडन्स करायचं आहे किंवा तुम्हाला करिअरच घडवायचं आहे, तुम्ही एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की तुमच्याकडं काय चांगले गुण आहेत. स्वतःच्या मनाला विचारा. प्रत्येकात चांगले गुण असतात. असा कोणीच नाहीये की त्याच्यात सद्गुण नाही. प्रत्येकाकडे सद्गुण असतात. रोहिदास देरेकडं प्रामाणिकपणा, मेहनत. राम पेंटेकडं अपयशातून यशस्वी होण्यासाठी जिद्द आणि त्यासाठी त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन स्वतः काम करून शिकून त्यांनी करिअर स्वतःचं बनवलं. ते राम पेंटेला जमतं, रोहिदास देरेला जमतं. ही माझ्या समोरची घडलेली माणसं आहे. तुम्हाला पण जमू शकतं. का नाही जमणार? प्रत्येकाला जमणार. तुम्ही ऑलरेडी लाखो जीवातून स्पर्धा करून या पृथ्वीवर आलेला आहात. तर एवढ्या स्पर्धेत सक्षम आहात तुम्ही. तुम्हाला अधिकारी बनायचे 100% अधिकारी तुम्ही बनवू शकता. करिअर बनवायचे 100% तुमचं करिअर बनवू शकतं. फक्त त्यासाठी एक नियोजन पाहिजे. तर नियोजन जर अधिकारी बनायचे त्याचं नियोजन वेगळं आहे. जर तुम्हाला बिझनेस सेट करायचा आहे त्याचं नियोजन वेगळं आहे. काल मला एक ॲडव्होकेट नाही बोरसे नावाच्या माझ्या हॉस्टेल पार्टनरचा फोन आला. 91ला मी ते हॉस्टेल सोडलं. त्यानंतर त्यांनी काल मला फोन केला, अरे कुठे आहेस? मी म्हटलं इथे आहे. तू काय करतो? राजकारणात गेला, सगळं करिअर खराब झालं म्हटला. तू काय नाही म्हटलं, एक रिसॉर्ट टाकलं. रिसॉर्ट मग टाकलं ही काही छोटी गोष्ट नाही आहे. खेडशिवा पूर्ण रिसॉर्ट आहे त्याचं आणि चांगलं रिसॉर्ट चाललंय. म्हणजे करिअर प्लॅनिंग जर तुम्ही प्रॉपर केलं तर तुम्ही करिअर घडवू शकता. तुम्ही मुली सगळ्या तुमचं म्हणजे हाऊसवाईफ होणार की करिअर पण करणार? करिअर पण करणार. हाऊसवाईफ व्हायचं म्हणजे आमच्या पिढीतली हाऊसवाईफ तुम्ही या का? आमच्या काळात मुलींना स्वतःला एकलंच काम करावं लागायचं. आता तसं नाही. दोघंही नवरा बायको काम करतात, नोकरी करतात, दोघंही घरात काम करतात. त्यामुळे आता स्त्री म्हणजे फक्त लेबर असं नाही आहे. आणि जर तुम्ही शिकलाच नाही, जॉब मिळवलाच नाही तर तुम्हाला लेबरच राहावं लागेल. सकाळी 5 वाजता उठायचं, झोपेपर्यंत काम करायचं. कोणीच थँक्यू म्हणत नाही. कोण म्हणतो तुमच्या आईला थँक्यू? किती लोक आईला स्वयंपाक सकाळी नाश्ता दिला पण थँक्यू म्हणून आले नाही चालेल. उलट नीट स्वयंपाक केला नाही, काय तिखट झालं, तेलकट झालं, खारट झालं म्हणून तिला तोडून येणार. अरे झोपेपर्यंत तिला काम करायला होता, कधीतरी थँक्यू म्हणा नाही असं मदत नाही आपण. मग तुम्हाला हाऊसवाईफ बनायचं नाही, तुम्हाला एक कर्तबगार स्त्री बनायचं. इंदिरा गांधी होत्या. इंदिरा गांधी बांगलादेशची फाळणी केली, युद्ध जिंकलं. किती स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग केलेलं आहे तुम्ही बघा जरा. बांगलादेशचं फाळणी इतिहासापासून एवढ्या एका स्त्रीने एवढं युद्ध जिंकण्याची हे केलं. जर अमेरिका आपल्या विरोधात होती त्या काळात तरी सुद्धा त्यांनी यशस्वी युद्ध जिंकून 2 तुकडे करून आपल्याला सिक्युरिटीची ताकद वाढवली आहे. तर तुमचं करिअर प्लॅनिंग करण्यासाठी सगळ्या मुली करिअर घडवणार का हाऊसवाईफ बनणार? नाही. मग करिअर तुमच्यासाठी काय काय आहे?
हे तुम्ही विचार केला पाहिजे. तुमच्याकडे पहिले स्वतःचं आत्मपरीक्षण करा की तुमच्याकडे गुण कोणते आहेत, सद्गुण काय आहेत. जे शिक्षण आहे ते शिक्षण तुम्हाला सगळ्या गोष्टी शिकवत असते. तुम्हाला एक नोकरी मिळवायची, सरकारी नोकरी मिळवायची तर एकच मिळवायची. किती वेळा पास व्हायला लागेल? एकदाच पास व्हायचं. आयुष्यभर परत माझ्यासारखं लेक्चर द्यायचं की मी कसा बनतो, मी किती हुशार. एकदाच पास व्हायचंय ना, काय हरकत आहे एकदाच पास व्हायला. तुम्ही आतापर्यंत पास झालायच ना प्रत्येक परीक्षा, अजून एकदा पास व्हायचंय. कठीण आहे का एकदा पास व्हायला? नाहीये. तुम्ही बनवू शकता 100%. एकदा पास होऊ शकता. काय असते परीक्षेत? इतिहास, भूगोल, गणित, विज्ञान. बदलतो का इतिहास? इतिहास बदलतो का? नाही. भूगोल बदलतो का? विज्ञान तेच आहे. मग एकदाच करायचंय ना. मग एकदा केलेली गोष्ट एकदा समजली विसरायचे कारण नाही. मग जे तुम्ही शाळेत आतापर्यंत शिकला आहे ते कशासाठी शिकलाय? परीक्षा पास होण्यासाठी शिकलाय की समजून घेण्यासाठी शिकलाय? पास होण्यासाठी शिकला असाल तर बदला स्वतःला, समजून घेण्यासाठी शिका. प्रत्येक सिलेबस हा खूप तज्ञ लोकांनी बनवलेला आहे, खूप अभ्यास करून बनवलेला आहे की तुम्हा लोकांना जीवनात काहीतरी बनण्यासाठी फार शिक्षण तज्ञांनी अभ्यास करून तुम्हाला ते ज्ञान देत आहे. मग ते ज्ञान भाषेचं असेल, विज्ञानाचं असेल, भूगोलाचं असेल, ते ज्ञान तुम्हाला समजून घेण्यासाठी दिलेले, परीक्षा पास होण्यासाठी नाही. आणि समजून घेतलेलं ज्ञान तुम्ही जीवनात वापरलं पाहिजे. आता सगळ्या युट्यूब, फेसबुक या सगळ्या गोष्टी सगळं नॉलेज तुम्हाला आलंय, परंतु ती कलात्मकता जी पाहिजे. आमच्या काळात कलात्मकता होती. म्हणजे जी एखादी गोष्ट तुम्ही टीव्ही सिरियल मध्ये सांगता तर त्या गोष्टीला काहीतरी एक मेसेज असायचा. म्हणजे उदाहरण द्यायचं, वपू काळे, प्र के अत्रे, पु ल देशपांडे यांचं लिखाण कोणी वाचलंय का? कथा ऐकल्यात का? ते लिखाणात कला आहे, काहीतरी मेसेज असायचं. तसं मेसेजच नॉलेज तुम्ही मिळवलं पाहिजे, ते वाचलं पाहिजे. तुम्हाला करिअर घडवण्यासाठी सध्या तुम्ही 10वी 12वीचे कॉलेजची मुलं आहेत की 10वी 12वीच्या? 12वीच्या. तुम्हाला करिअर घडवायचं आहे तर भरपूर मार्ग आहे जीवनात यशस्वी होण्यासाठी. फक्त जीवनात यश बुद्धिमान हार्डवर्क करणाऱ्या माणसालाच मिळतंय. बसून खाणाऱ्याला जीवनात यश नाही, त्याने तिथेच मागायची, त्यांनी लेबर म्हणूनच राहायचं. तुम्ही जर कष्ट केले तर तुमचं करिअर घडेल, तर तुम्हाला जीवनात यश मिळेल आणि तुम्ही काहीतरी करू शकता. बरं, हे जीवन हे प्रत्येक दिवशी तुमचं कष्ट करण्यासाठीच आहे. प्रत्येक जो मोठा झालेला माणूस आहे त्यांनी जीवनात काहीतरी काम केलेलं असते, कष्ट केलं असते, म्हणून तो मोठा बनत असतो. आपण आता सरकारी नोकरी या विषयावर बोलू. महत्वाचा विषय सरकारी नोकरी स्पर्धा परीक्षा देण्यासाठी तुम्हाला कोणकोणत्या गोष्टीची माहिती पाहिजे. पहिल्यांदा तुम्ही जे शाळेत शिकताय ते सगळं समजून घेऊन आत्मसात केलं पाहिजे. हे करत असताना तुम्ही स्वतःकडं काही गुण तयार केले पाहिजे. काय पाहिजे तुमच्याकडे? तुमचं हस्ताक्षर चांगलं पाहिजे. तुमचं स्पर्धा परीक्षेला डिस्क्रिप्टिव्ह परीक्षा ते असता लिखाण असेल तर तुमचं हस्ताक्षर वाचता आलं पाहिजे लोकांना. त्या हस्ताक्षर किती वेगळं लिहिलं तरी तुझं हस्ताक्षर बदललं नाही पाहिजे. दुसरं, तुम्हाला विषयाची मांडणी करता आली पाहिजे. तुम्ही शाळेचं पुस्तक बघितलं असेल, पुस्तकात काय असतं? सुरुवातीला प्रस्तावना असते, प्रस्तावनेनंतर घटनेची सुरुवात असते, नंतर मुख्य कथा असते आणि शेवट निष्कर्ष असतो. म्हणजे तुम्हाला प्रत्येक गोष्टीची मांडणी करताना, तुमच्या प्रश्नाचं उत्तर लिहिताना तुम्हाला प्रस्तावना पाहिजे,
तर अर्थ आशय पाहिजे आणि निष्कर्ष पाहिजे. आणि निष्कर्ष का पाहिजे तर तुमच्यातली कॅपॅसिटी काय आहे हे परीक्षकाला समजलं पाहिजे की तुम्ही काय निर्णय घेऊ शकता. तर निर्णय घ्यायला प्रत्येकालाच येतात. तुम्ही रस्त्याने चालणार, डाव्या बाजूने चालू, उजव्या बाजूने चालू ठरवता ना तुम्ही बसने जाणार, रिक्षाने जाणार ठरवता ना तुम्ही. तसेच निर्णय तुम्हाला घ्यायचे. जे निर्णय घेत आहे त्या निर्णयापाठीमागं काहीतरी विचारधारा पाहिजे, एक तत्वज्ञान पाहिजे. तुम्ही निर्णय काय घेता, का घेता. निर्णय क्षमता असणं अधिकारी म्हणून जर तुम्हाला जायचं आहे तर समोर ज्यावेळेस इंटरव्ह्यू चालेल तुमचा त्यावेळेस इंटरव्ह्यूमध्ये तुमच्यात निर्णय क्षमता आहे का हे पण बघितलं जातं. म्हणजे काही तुम्हाला कधी शिकवलं नाही हे दररोज तुम्ही दैनंदिन जीवनात जे काम करता त्याच्यात तुम्ही निर्णय तुमच्याकडे काय आहे, विचार करण्याची तुमची पद्धत काय आहे. जर मला 50व्या वर्षी अनुभव घेऊन जे माझं मत बनलेलं आहे प्रत्येक गोष्टीविषयी ते जर अनुभव तुम्हाला 22व्या वर्षी 25व्या वर्षीच मिळाले आणि तेवढं तुम्ही माझा अनुभवातून सगळं तुम्हाला चालत असं वाटून जर तुम्ही तुमचं व्यक्तिमत्व घडवलं तर 25व्या वर्षी तुम्ही 50 वर्षासाठी मॅच्युअर होऊ शकता का, होऊ शकता की नाही. जर तुम्ही मॅच्युअर झाला, निर्णय घेण्याची क्षमता आली तर तुम्हाला इंटरव्ह्यूत मार्क पडतील का, 100% पडतील. कारण तुम्हाला निर्णय घेण्याची ताकद आली पाहिजे. त्यासाठी तुमच्याकडे काय पाहिजे, तुम्ही प्रत्येक वेळेस कुठलीही गोष्ट विचार करता त्यावेळेस ती सुरुवातीपासून शेवटपर्यंत समजून घेतली पाहिजे. समजून घेतल्यानंतर तुम्ही समोरच्याच्या भूमिकेत जाऊन विचार केला पाहिजे. तुम्ही पुढे असतो आणि हेच लेक्चर ऐकत असतो तर मला कोणत्या गोष्टीची गरज आहे हा मी विचार करून मी तुमच्याशी बोललो पाहिजे. तुम्हाला काय गरज आहे माझ्याकडून ऐकायची. म्हणजे समोरच्याच्या भूमिकेत जाऊन आपण विचार केला पाहिजे की समोरच्याला काय पाहिजे, काय हवंय, समाजाला काय गरज आहे, कायद्याला काय अपेक्षित आहे, आपल्या सामाजिक जी तत्व आहेत समाजाचे जीवन जगण्याची त्याला काय अपेक्षित आहे, आपल्या धर्माला काय अपेक्षित आहे. या सगळ्याचा विचार करून तुम्ही तुमचं मत मांडलं पाहिजे. हे मत मांडताना तुम्हाला ते योग्य आहे की अयोग्य आहे याचा विचार करता आला पाहिजे. मी अमुक एका गटाचा आहे म्हणून त्याच्याच बाजूने मी बोललं पाहिजे असं नाही. तुम्ही तो समोरचा माणूस योग्य आहे की अयोग्य आहे हे बघून बोललं पाहिजे. मी अमुक गटाचा आहे म्हणून बोललं पाहिजे. हे तुमच्या विचार जर स्वतःच्या व्यक्तिमत्वात जर रुजले आणि तुम्ही ते डेव्हलप करत गेला तर तुमची निर्णय क्षमता वाढेल आणि समोरच्या इंटरव्ह्यूला तुम्ही जाल त्यावेळेस समोरच्याला कळेल की तुम्ही खूप चांगले आहात आणि तुम्ही ह्या पदाला लायक आहात. तुमच्याकडं कोणकोणते गुण असले पाहिजे. आता जगामध्ये सरकारी नोकऱ्या काय सर्वश्रेष्ठ आहे असं काय नाही. स्वातंत्र्य काळानंतर एज्युकेशन संस्था स्वातंत्र्यपूर्व काळापासूनच शिक्षण संस्था चालू होत्या. शिक्षण संस्था ही खूप जुनी आहे. तशा प्रकारे स्वातंत्र्यपूर्व काळापासून भारतामध्ये एज्युकेशन चांगलं असल्यामुळं आपल्याकडं शिक्षणाचा चांगला आपल्या पूर्वजांनी चांगले मार्ग आखून दिले होते. त्यामुळं भारतातले चांगले शिकलेले लोक पूर्ण जगात जाऊन नोकऱ्या धंद्यातून आपल्याला एस्टॅब्लिश करत आहेत. तुम्ही संपूर्ण जगात तुमचं करिअर घडवू शकता कुठेही जाऊन. हे करिअर घडवण्यासाठी तुम्हाला काय पाहिजे तर तुमचं जे तुम्ही शिकताय ते जीवनात उपयोगी करण्यासाठी तुम्ही प्रयत्न केले पाहिजे. मग परदेशात जायचं तर तुम्हाला एखाद्या भाषेचं ज्ञान पाहिजे. समजा जर्मनीत जायचं तर जर्मन पाहिजे, फ्रान्समध्ये जायचं फ्रेंच पाहिजे, इतर कुठल्या कंट्रीत जायचं तर इंग्लिश चांगलं पाहिजे. एवढं तुम्हाला बोलायला मिळलं तरी केरळमध्ये लोक त्यांची जनरल भाषाच इंग्लिश असल्यासारखी परिस्थिती आहे. तर केरळच्या सगळ्या महिला नर्स म्हणून पूर्ण जगामध्ये जातात. संपूर्ण केरळमध्ये लोक परदेशात जॉबला आहेत. वसईमधले बरेच लोक परदेशात आहेत. तुम्ही बघा त्या पलीकडच्या बाजूला सगळे बंगल्यातले लोक बंदच बंगले असतात. म्हातारा इतिहासात मोठं सगळे परदेशात असतात. तुम्ही पण जगात जाऊ शकता, चांगलं राज्य करू शकता. जर तुम्हाला यशस्वी व्हायचं आहे तर आज डॉलरचा भाव काय आहे, किती आहे डॉलरचा भाव सांगेल कोणी?
किती? 80 रुपये. तुम्ही इथे 1 रुपया कमावला तर तो 1च रुपया आहे. तुम्ही $1 इंग्लंडमध्ये कमावला तर तो इथं घेऊन आला, किती होता? 80 रुपये होता. तुम्ही इथे 10,000 पगार कमावला आणि तोच इंग्लंडमध्ये 10,000 कमावले, किती होती? फरक बघा. तुम्हाला 1 लाख पगार इंडियात मिळाला आणि तोच पगार इंग्लंडमध्ये $1 लाख पगार मिळाला. 80 पण फिगर वाढते. 5 वर्ष काम करा, इथे येऊन बँकेत पैसे टाकून राज्य करा. शक्य आहे का नाही? मग कमी करायचं. निसर्ग आहे, हार्मोनल चेंजेस होतात. मुलं मुली लफडी करतात, अभ्यास करतात, अभ्यास विसरून जातात, करिअर बरबाद करून टाकतात. हे वय तुमचं अभ्यास करायचं आहे का? नाही. ह्या वयातून मी पण गेलोय, काही नाही गेले, आम्ही सगळे गेलोय. हे वय आज कष्ट केले, आज तुम्ही तुमच्या आयुष्याकडे सकारात्मक दृष्टीने पाहून प्लॅनिंग केलं आणि जर त्यासाठी कष्ट केले तर आयुष्यभर सुखी व्हाल. आत्ता जर परीक्षेत नापास झाला, अभ्यास नाही केला, करिअरचं प्लॅनिंग केलं नाही तर मग करिअर घडणार नाही. आयुष्यभर 10-20 हजाराची नोकरी करावी लागेल. बाजारात जाऊन बघा केवढ्याला जर आहे तेवढा पगार मिळतो मार्केटमध्ये, नाही मिळत. म्हणजे तुम्हाला जर करिअर डिफरन्स म्हणजे करन्सी डिफरन्स एका मुद्द्यावर सुद्धा जीवनात यशस्वी होता येऊ शकतो. फक्त करन्सी डिफरन्स. बरेच लोक 2-4 लोक घरी गेलेले आहेत, मन शरीर इथं आहे, पण काही लोक घरी गेलेले आहेत, मन तरी गेले. तसं करू नका, कारण आम्ही लोक तुमच्याकडे काय मिळणार नाहीये. सरकारी नोकरी स्पर्धा परीक्षा करायची असेल तर तुम्हाला गणित, इंग्लिश, मराठी जे काही तुम्ही शिकताय ते मन लावून शिका. बेसिक पासून अभ्यास करा, 1ली ते 12वी पर्यंत सगळी पुस्तकं अभ्यास करा आणि नंतर मग तुम्ही यशस्वी झालेले जे सगळे लोक आहेत त्यांचे युट्यूबवर बऱ्याच इंटरव्ह्यूज आहेत. युट्यूबवरचे इंटरव्ह्यूज बघा, त्याच्या नोट्स काढा आणि एकलव्याने जे शिकलं, तुम्ही एकलव्याचा त्याला काय पैसे लागत नाहीये. नोट्स काढा आणि मग तुम्ही तुमचं प्लॅनिंग करा की तो कसा यशस्वी करून मी कसं होणार. काही लागत नाहीये. मी 150 रुपयात PSI झालं फॉर्मची फी. तुम्ही पण होऊ शकता. ह्या एकदम पारदर्शक परीक्षा असतात. साहेब तहसीलदार झाले, ते माझ्यासोबतच होते, माझे लहान भाऊच आहेत, तर ते पण खूप कष्टाने झालेले आहे. साहेब माझ्यापेक्षा चांगला गायडन्स करतील तुम्हाला. जर तुम्ही प्रायव्हेट नोकरी शोधत असाल तर प्रायव्हेटमध्ये जग जिंकायला तुम्हाला खूप स्कोप आहे. मला मी करन्सी डिफरन्स सांगितलं, ठीक आहे. ते कसं पोचाल तुम्ही? आत्ता तुमचं CV म्हणून तुम्ही ओळखता. CV मध्ये काय पाहिजे की तुमच्याकडे वेगवेगळे स्किल्स पाहिजे. तुम्ही आता कॉलेज शिकता किती तास कॉलेज आहे? किती तास कॉलेज आहे? 4 तास, 5 तास, 6 तास, 8 तास, 10 तास, 12 तास, 14 तास. किती तास? 10 तास. बाकीच्या वेळ काय करता? 19 तास. 19 तास काय करता? जर बसून खात असाल आणि खेळत असाल आणि टाइमपास करत असाल तर तुमचं भविष्य कोण सुधारेल? तुमचं फ्युचर चांगलं कोण करेल? तुम्हाला जर यशस्वी व्हायचंय, करिअर घडवायचे, तुमचे 19 तासच तुम्हाला वापरले पाहिजे. त्यासाठी तुम्हाला वेळेचं नियोजन केलं पाहिजे की मी 24 तास कसे खर्च करणार आहे आणि त्यासाठी तुम्ही काय काय करणार आहे, करिअर प्लॅनिंगसाठी काय करणार. जर तुम्ही आता कॉलेजला 5च तास काम करताय, मी पॉलिटिशियनला 13 तास असतो मिनिमम.
रात्री किती वाजता फोन आला तरी उठून परत येतो. मी पूर्ण वेळ फॅमिली सोडून दिली आहे, गावाकडे म्हणतो वेगळ्या ठिकाणी सोडून दिली म्हणजे वेगळ्या ठिकाणी घेऊन आला, वेगळ्या ठिकाणी जाते. सारखी मध्ये जाऊ शकत नाही. मी आठवड्यातून एकदाच त्यांना भेटतो. बाकीचे दिवस मी माझ्या करिअरला वाहून घेतलेला आहे. मी इथेच राहतो, इथेच काम करतो. ते पूर्ण वेळ देतो. मी पूर्ण वेळ दिल्यामुळे काय होतं की मला प्रत्येक गोष्ट माहिती असते. मला प्रत्येक गोष्ट माहिती असल्यामुळे मी प्रत्येक गोष्टीची ऍक्शन घेऊ शकतो. तसं साहेब पण हेडक्वार्टर इथंच राहतात. 24 तास वेळ देतात सरकारसाठी, जनतेसाठी. तुम्हाला स्वतःसाठी वेळ द्यायला काय प्रॉब्लेम आहे? बोला, स्वतःसाठी वेळ देणार की नाही? हा, किती तास देणार स्वतःसाठी? हा, किती तास स्वतःसाठी देणार ठरवा. आज घरी जाऊन ठरवा मी पुढच्या वेळेस भाषण करायला येईल त्यावेळेस मला प्रत्येकाने तास सांगितले पाहिजे की मी एवढे तास स्वतःसाठी दिले. स्वतःसाठी म्हणजे कशासाठी? पहिले तुम्ही सकाळी हेल्थसाठी वेळ दिला पाहिजे, आरोग्यासाठी व्यायाम केला पाहिजे, मानसिक शांतीसाठी थोडंसं मेडिटेशन, पूजा अर्चा, ज्याच्यात तुमची मानसिक शांती होते ते केलं पाहिजे. नंतर तुम्ही अभ्यासासाठी काही तास दिले पाहिजे. नंतर काही तास तुम्ही एकलव्याने द्रोणाचार्याला बघण्यासाठी जे दिले होते, एकलव्याने द्रोणाचार्य शोधण्यासाठी दिले पाहिजे तुम्ही लोकांनी की तुमचा द्रोणाचार्य कोण आहे, तो काय शिकवतोय, त्यासाठी पण तुम्ही वेळ काढला पाहिजे. तुला झोप येते, तुला झोप येते, पाणी मारून ये. अजून दुसऱ्या 2 लोकांना परत टोकणार आहे, झोप येणारे आणि इथं बसून ऐकतात आणि बॉडी इथं आहे आणि मन बाहेर गेलेलं आहे. तुला करिअर करायचं नाही, करायचंय, तू झोपते का? तर तुम्हाला 24 तासातले 19 तास फ्री आहे. 19 तासातले 6 तास झोप आवश्यक आहे. मॅक्झिमम 8-8.5 तास घ्यायला हरकत नाही. 19 8 आणि 5 13 तास झाले तरी 11 तास शिल्लक आहे तुमच्याकडे. 11 तास एक्सरसाइजला 2 तास देऊन टाका. 9 तास राहिले. 9 तास कुटुंबात आईला, वडिलांना, भावाला हेल्प करण्यासाठी 2 तास देऊन टाका. तिला थँक्यू म्हणायला, स्वयंपाक करते तिला, आईला थँक्यू म्हणून आईला थोडीशी भाजी आणून देऊ का म्हटलं तर तिला खूप बरं वाटेल. दळण आणून देऊ म्हटलं तर खूप बरं वाटेल. किती तास झाले? शिल्लक किती राहिले तास? 8 राहिले. आता 8 तासातले तुम्ही 6 तास दररोज अभ्यास करू शकता. 2 तास तुम्ही द्रोणाचार्याला द्या, द्रोणाचार्य शोधण्याला. तरी 8 मधले 6 राहिले. दररोज 4 तासच फक्त अभ्यास करा. कॉलेजचे 2 तास आणि करिअर प्लॅनिंगचे 2 तास. तर साक्षीदार आहेत. मी BSc असताना PSIचा अभ्यास झाला होता आणि मी फर्स्ट अटेम्प्टमध्ये BScची परीक्षा दिल्यानंतर 14 मेला मी परीक्षा संपली माझी. 17 मेला आई वडिलांकडे गावाला जाऊन आलो 2 दिवस. 17 मेला PSIचा अभ्यास केला. ऑगस्टमध्ये परीक्षा दिली, मी पास झालो. ऑक्टोबरला मेन दिली, ती पण पास झालो. नंतर ती रद्द झाली. परत डिसेंबरला परीक्षा झाली, ती पण पास झालो. दुसऱ्यांदा परीक्षा दिली आणि 1 वर्षात मी ट्रेनिंग घेतली. सर साक्षीदार आहे, मी काय असं फार हुशार पण नाही आहे, सामान्यच आहे. परंतु मी FY BSc पासून TY BSc पर्यंत सगळा अभ्यास BScचा करून टाकला होता. 17 मे पासून मी माझ्या सिनियर्सचं लेक्चर देतो. दुसऱ्याला शिकवल्यामुळे आपल्याला जास्त समजतं. म्हणून तुम्ही पण जे तुम्हाला समजले तुमच्यापेक्षा कच्च्या मुलाला शिकवा, म्हणजे तुम्हाला जास्त समजेल. जर तुम्हाला करिअर करायचं तर टाइम मॅनेजमेंट तुम्हाला समजलं
24 तासाच्या वेळेचं नियोजन केलं पाहिजे. तुम्हाला ह्या नियोजनामध्ये स्किल्स मिळवले पाहिजे. काय काय स्किल असतात तर प्रायव्हेट नोकरी करायची तर काय काय स्किल पाहिजे. तुमच्याकडे टायपिंग आलं पाहिजे, तुमच्याकडं एक्सेल आलं पाहिजे, तुम्हाला MS ऑफिस आलं पाहिजे. आता नवीन AI आले, जे वेगवेगळे आधुनिक ब्रँड्स आहेत. त्या ब्रँड्स तुम्हाला प्रत्येक गोष्टीचं ज्याच्यात एका कुठल्या तरी तुम्ही एक्सपर्ट होऊन जा. ते ग्रॅज्युएशन होईपर्यंतच होऊन जायचं पाहिजे. म्हणजे प्रायव्हेट कंपनीत गेल्यानंतर तुम्ही त्यांच्या काय कामाचे आहात हे तर कळलं पाहिजे. कोणी फुकट पगार देत नाही. काल मी एक बघितलं एका केसमध्ये एक मर्डर झाला होता. त्या केसमध्ये माहिताचा पगार 290 रुपये होता. 290 रुपये पर डे पगारात लोक काम करतात. त्याचं घर तरी चालतं 290 रुपये त्या पद्धतीने तो राहतो. 290 रुपये पुरेसे आहेत का? तुमच्या अंगातले कपडे केवढ्याचे आहेत? तुमच्या मुलांना, बायकोला, नवऱ्याला कसं तुम्ही सांभाळणार आहात? मग तुम्हाला जे अपेक्षित पाहिजे ते कंपनी काय फुकट देईल तुम्हाला? तुम्ही काय स्किल मिळवायला नको? मग ते स्किल कधी मिळवायचे? सुरुवात करणार का मिळवायला स्किल्स? तर तुम्ही स्किल्स मिळवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. समजा सगळं काही लोक टप्पर आहे, काहीच येत नाही, स्किल्स नाही, काय नाही, काही कामात सगळ्या परीक्षेत नापास आहे. आता पुढे हरायचं. आता काय नाही माझ्या जीवनात, सुसाईड करायची अशी बात नाही. तो सगळ्यात कमी शिकतो, तो जास्त श्रीमंत होतो. असं पण एक समाजशास्त्र आहे. त्याच्याकडे काहीतरी चांगला गुण असला पाहिजे. तुम्ही स्वतःच्या कॅपॅसिटी ओळखा, तुमच्याकडे चांगले गुण काय आहे, त्या गुणाचा तुम्ही वाढवा. काहीच नसेल तुमच्याकडे तरी पण काहीतरी वाजवत तर असाल, बेंजो वगैरे. काहीच करत नसाल तर वजन तर उचलत असाल, काहीच करत नाही. गाडी तर चालवत असाल, जर इथं गाडी चालवली 10-15 हजार पगार मिळतो. तीच अमेरिकेत चालवली व्हॉल्वो 3 लाख पगार मिळतो. कॅनडात 3 लाख पगार मिळतो. काहीच नाही, दगडच आहे तुम्ही. काहीच तुम्हाला येत नाही. शेती तर करा. ऑस्ट्रेलियात गेले तर शेती करायला माणसं नाहीये. आमच्या गावात माझी शेती आता वेगळीच पडलेली आहे, वेगळीच पडलेली आहे. म्हणजे कोणीच करत नाही. पाहू जाऊन बघतो, मी इथंच असतो, चांगल्या प्रकारे शेती करत नाही. म्हणजे शेतीला माणसं नाहीये. ऑस्ट्रेलिया सारख्या ठिकाणी भारतात खूप मोठा देश आहे आणि तिथे अर्धलेली शेती आपण इथे देतो अर्ध्या वाटेने. अर्ध तू घे, तूच कर सर्व शेती, मला अर्ध दे, असे आपल्याकडे पद्धत आहे. मग 10 एकर शेतीत अर्ध्या वाटेत मिळतो, 5 एकर उत्पन्न त्याला मिळत आहे. ज्या तुल्यात या 500 एकर शेती वाटेल, 250 एकर तुमची आहे का नाही शक्य? म्हणजे फक्त तुमच्याकडे बुद्धिमत्ता पाहिजे. म्हणजे आपल्याकडं बुद्धिमान माणसाला IAS IPS बनायचं आहे. कमी त्याच्यापेक्षा त्याला एखाद्या वाटेल मला IAS IPS करायचं, जगावर राज्य करायचं आहे, तर तुम्ही प्रायव्हेट सेक्टरमध्ये जाऊन जगात कुठेही चांगला जॉब मिळवू शकता, वेगवेगळे स्किल्स डेव्हलप करून. जर तुम्हाला शिक्षणात काहीच जमत नाही तर तुम्ही साधा ड्रायव्हर होऊन सुद्धा 2 लाख पगार कमवू शकता. ट्रान्सपोर्टर बनवू शकता. ट्रान्सपोर्ट इंडस्ट्री आहे. आज प्रत्येकाला गाडी जायचं आहे, प्रत्येकाला गाडीची गरज आहे. सगळा तुमच्या अंगातला माल सगळा गाडीनेच येतोय. वेगवेगळे क्षेत्र आहे. मध्य माणसाने जगात यशस्वी होण्याचा माझा प्रयत्न केले. 9वी नापास असून 10 लाख रुपये पगार महिना वाटतो. 20-25 कोटीचा मालक आहे. आज त्याच्यानंतर 70 लाखाची गाडी येतो कधी. मग रोहिदासने काय शिकलं? रोहिदासने फक्त विश्वास, प्रामाणिकपणा आणि मेहनत हे त्याच्याकडे पुढे. हे तर सगळ्याकडेच असतील का नाही? कधी वापर करायचे? प्रामाणिकपणा, खरं बोलणं, विश्वास. आता काहीच तो खोटं वाटत नाही. हा तरी समोर त्याला मेसेज आहे की अरे खूप प्रामाणिक. 2 लाख रुपये ठेवले तर त्याचा 1 रुपया काढणार नाही.
तसंच आमचे साहेब तुम्ही विसरले घेऊन जा असे किती म्हणतात. तो पण एक संकुल आहे ना, त्याच्यावर मोठा माणूस तुम्हाला जवळ करेल एखादा. पण दुर्गुणांनी सगळ्या टीव्हीच्या मालिकेतून दुर्गुणच शिकवले जात आहेत, कट कारस्थानच शिकवली जात आहेत, वाईटच शिकवलं जात आहे. मग संस्कार कुणी करायचे. आमच्या काळात आम्ही पारायण करायचो शाळेत असताना, भगवद्गीता वाचायचो किंवा ज्ञानेश्वरी वाचायचो. आता तर ते काय राहिलं नाही तसलं का वाचतंय कोणी. मग ते म्हातारा झाला वाचायला लागला नाही. त्याच्यातून तत्वज्ञान आहे, इथे ते तत्वज्ञान शिकलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे. आपोआप ग्रंथ बनत नाही, आपोआप मोठी माणसं बनत नाही. प्रत्येकाला मोठं होता येतं. तुम्ही सगळे हुशार आहात, लाखो स्पर्धेमधून स्वतःला जिंकून मानवी जीवन मिळवलेलं आहात. तुम्ही सगळे स्पर्धक आहात, यशस्वी स्पर्धक आहात. मला अशी खात्री आहे की तुम्ही यापुढे सुद्धा यशस्वी बनून जीवन आपलं सुखी कराल, आपल्या आई वडिलांना सुखी कराल असा विश्वास मी बाळगतो. आणि परत कधीतरी तुमच्यातलाच एखादा असं लेक्चर द्यायला इथे येईल आणि तुमच्या भावी पिढीला लेक्चर देईल अशी अपेक्षा करून मी माझी परिषद थांबवतो. धन्यवाद सर. आपने एक बात तो जग जाहिर कर दी कि हम मचले तो तूफान मचल जाते हैं, हम उबले तो तूफान उबल जाते हैं. हमें बदलने की कोशिश करनी है क्योंकि हम बदले तो इतिहास बदल जाते हैं. इसी के साथ आज के अतिथि महोदय, सहज विद्वान, प्रशासन का शिखर, आपका जीवन आपका देश सेवा में है. अद्वितीय रूप तहसीलदार, सफल सफर है आपका हर कदम. दृढ़ निश्चय, कर्मठ साहस आपकी मेहनत से है सच्ची सफलता का पथ. मैं स्वागत करती हूँ डॉक्टर श्री अविनाश कोष्टी साहेब का, जो कि आगे का मार्गदर्शन करेंगे. सगळ्यांना नमस्कार. विचार मंचावरती उपस्थित सर्व मान्यवर, आत्ताच आपण ज्यांच्यासाठी बहुमत मार्गदर्शन अगदी काळजीपूर्वक ऐकलं आणि त्यांचा स्वतःचा त्याच्या एकूण प्रशासकीय कारकिर्दीचा जो काही लेखाजोखा, त्याला जे आलेले अनुभव आहेत त्यांनी आपल्या सगळ्यांना ते शेअर केले. अशाच पद्धतीनं त्यांनी देखील आम्हाला मार्गदर्शन उपलब्ध करून दिलं होतं. त्यांच्याच मार्गदर्शनाने आम्ही आज तुमच्या पुढे एक प्रशासकीय अधिकारी किंवा तहसीलदार म्हणून आम्ही उपस्थित आहोत. असे आदरणीय आमचे भामे सर, भामे सरांचे जे लहान बंधू आहेत ते प्राध्यापक गणेश भामे आहेत, त्याच्यामुळे आम्ही त्यांनाही गणेश भामे सरच म्हणतो. आणि त्यांचे मोठे बंधू असल्यामुळे साहजिकच ते आमचे वडील बंधू आहेत. त्यांचं वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन कायम लाभतं, तिथून पुढे लागतं. त्याचबरोबर विचार मंचावरती उपस्थित प्राचार्य गोहिल सर, जगताप सर, गणेश पाटील साहेब, सर्व अतिथी, आज आपण मला आणि या साहेबांना इथे आपल्या सगळ्यांशी संवाद साधण्यासाठी बोलवलं, त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचं आभार व्यक्त करतो. साहेबांनी खूप सारं सांगितलेलं आहे. त्यांचा प्रदीर्घ अनुभव तुमच्यासोबत, त्यांनी त्यांच्यासोबत जी काही माणसं घडवली त्या सगळ्यांचा इतिहास देखील तुम्हाला सांगितलेला आहे. तर त्याच्यात आणखी जास्त काय ॲड करण्यापेक्षा तुम्हाला आपल्या करिअरशी संबंधित ज्या काही बाबी आहेत त्या मी या ठिकाणी काही नमूद करू इच्छितो. तुमचंही वर्ष 11वी-12वीचं वर्ष आहे. त्यामुळे जसं साहेबांनी सांगितलं की आपण स्पर्धा परीक्षा किंवा स्पर्धेतच इथपर्यंत आलेलो आहे. मानवी जन्म देखील अशाच प्रचंड मोठ्या स्पर्धेतून आपल्याला मिळालेला आहे आणि त्याचाच परिणाम म्हणून आपण सगळे इथे आज उपस्थित आहोत. तुमच्याकडे विशिष्ट काही कलागुण आहेत किंवा तुमच्याकडे काही विशिष्ट अशा वेगळी शक्ती आहे की जे तुम्हाला काही करण्याची उत्तेजना देते, प्रेरणा देते. तुम्ही 10वी पास केलेली आहे याचा अर्थ आपण बघतोच की महाराष्ट्र शिक्षण मंडळाचं बोर्ड आहे, 10वीचं बोर्ड आहे आणि याच्यातनं आपण पास झालेलो आहोत. त्याच्यामुळे तुम्ही 10वीचा पहिला टप्पा मात्र पूर्ण केला आहे. आता तुमचं 11वीचं वर्ष असेल किंवा 12वीचं देखील वर्ष आहे. हा 12वीचा देखील टप्पा तुम्हाला अतिशय महत्त्वाचा आहे आणि पुढे भविष्यामध्ये दिशा देणार आहे.
त्याच्यामुळे ही देखील स्पर्धाच आहे. आता शासनाने काय केलंय की पहिली ते 9वीपर्यंत सर्वच वर्गामध्ये मुलांना पास करण्याचं धोरण ठेवलेलं आहे. त्याच्यामुळे नापास होण्याची पद्धत नाही. परंतु पूर्वी नापास होत होते. जसं डॉक्टर साहेबांनी सांगितलं की एक विद्यार्थी 10वी नापास होता, 9वी नापास आहे, परंतु त्याने आता करिअर केलं. तर तुम्हाला आता तो स्कोप राहिलेला नाही. तुम्ही सगळे आता 11वी 12वीचे विद्यार्थी झालेला आहे. किंवा आता सगळीच मुलं अगदी त्यांना वरच्या वर्गात ढकलून 10वीपर्यंत आणलं जातं. परंतु 10वीची परीक्षा ही त्यांना त्या स्पर्धेमध्ये उतरूनच पूर्ण करावी लागते. तसेच तुम्ही ती पास केलेली आहे. त्याच्यामुळे पहिला टप्पा तुम्ही पूर्ण केला, त्याबद्दल तुमचं अभिनंदन. आता दुसरा टप्पा जो आहे 12वीचा, हा देखील तुम्ही यशस्वीरित्या पास करा, पूर्ण करा याची खात्री आहे. व्यवस्थित अभ्यास करा, नियमित अभ्यास करा. जसं साहेबांनी सांगितलं की आपलं एक टाइम टेबल आहे, त्याचं नियोजन तुम्हाला केलं पाहिजे. जर मी सकाळी 7 वाजता कॉलेजमध्ये येतोय, याचा अर्थ मी 6ला सकाळी उठत असणार किंवा मी आवडून इथे येत असणार. तर तुमचं सकाळी 6 ते रात्री झोपताना तुम्ही समजा 10 वाजता झोपत असाल किंवा 11 वाजता जरी झोपत असाल किंवा त्याच्या आधी जरी झोपत असाल, तर तोपर्यंतचा जो काळ आहे त्याचं तुम्ही व्यवस्थित नियोजन केलं पाहिजे. या सगळ्या कालावधीचं तुम्ही सॅग्रिगेशन केलं पाहिजे. जसं आपल्याला ज्यावेळेस 10वीचं टाइम टेबल आलं किंवा आता 12वीचं टाइम टेबल येईल की अमुक दिवशी हा पेपर असणार आहे आणि पुढचे 8 पेपर माझे ह्या दिवसापर्यंत कम्प्लीट होणार आहे. तर तुमचं ते नियोजन आधीच ठरवलं तुम्ही की माझा पहिला पेपर आहे, त्या पेपरला मला त्याच्या सुरुवातीचे जे काही 2 दिवस आहेत मी त्याला देईन, त्याच्यानंतर पुढच्या पेपरला असं रिव्हर्स आपण शेवटचा पेपर पहिला घेतो, त्याला 2-4 दिवस देतो. त्या पद्धतीने तुम्ही त्या पहिल्या पेपरपर्यंत जाता. तसं जर जे तुम्ही नियोजन करता तसं तुमचं दिवसाचं देखील नियोजन झालं पाहिजे. आणि या दिवसाच्या नियोजनामध्ये तुमचं आवरणं असेल, कॉलेजला येणं असेल, कॉलेजला येऊन प्रत्येक लेक्चर अटेंड करणं असेल, रेसेसमध्ये मित्रांना भेटणं असेल, चहा पाणी करणं असेल किंवा नाश्ता करणं असेल किंवा एखादं लेक्चर बंद करून तुम्ही कुठेतरी बसला असाल, कुठेतरी गेला असाल, या सगळ्या गोष्टीचं जसं नियोजन असतं त्या पद्धतीचं नियोजन तुमचं दिवसभराचं तुम्ही करणं अपेक्षित आहे. 12पर्यंत तुमचं कॉलेज संपल्यानंतर त्याच्या पुढचा जो काही कालावधी आहे ज्याच्यामध्ये तुम्ही फ्री असणार आहे त्याच्यामध्ये तुमचं नियोजन तुम्ही करा की मला ह्याच्यामध्ये मोबाईलमध्ये किती वेळ द्यायचा आहे, टी व्हीमध्ये किती वेळ द्यायचा आहे. हे तुम्हाला मी गृहीत धरून केलेलं टाइम टेबल आहे. माझं शाळा कॉलेजचा जो सिलेबस आहे त्याच्यासाठी मी किती वेळ द्यायचा आहे याचं तुम्ही एक सुंदरसं नियोजन करा आणि त्या नियोजनाच्यानुसार कामकाज होतंय का नाही असं तुम्ही स्वतःचं इव्हॅल्युएशन करा, मूल्यमापन करा. आणि जर ते होत असेल तर ते तुम्हाला पुढे कंटिन्यू करावं लागेल. जर हे तुमचं नियोजन तुम्ही आत्ताच केलं तर तुमच्या करिअरला कुठलीही अडचण येणार नाही. कारण तुम्ही वेळ द्यायला शिकताय. वेळेचं मॅनेजमेंट तुमच्याकडनं व्यवस्थित होत असेल तर तुम्ही सगळ्या गोष्टी व्यवस्थितरित्या पार पाडू शकता असं सर्वसाधारण मत आहे. त्याच्यामुळे जे काही वेळ ज्या गोष्टीसाठी वेळ दिलेली आहे त्या गोष्टी तुम्ही पाळणं अपेक्षित आहे. आता याच्यामध्ये मगाशी साहेबांनी विचारलं की किती लोक अधिकारी होणार आहेत, तर तुमच्यापैकी फार कमी लोकांनी हात उचलला. तर बाकीची लोक इथे कशासाठी आलेली आहेत हा मूळ प्रश्न आहे. की आपल्याला हॉल भरायचा आहे, सरांनी सांगितलं तुम्हाला या वेळेत इथे येऊन उपस्थित राहायचं, आपल्याला मार्गदर्शन करणार आहे तर तुम्ही ते ऐकायचं आहे. पण जबरदस्ती काय असं तुम्हाला ऐकायचं आहे तर असं नाही. ज्या लोकांनी हात वरती केलं त्या लोकांचं खरंच कौतुक की तुम्ही या सगळ्यांमध्ये डेअरिंग केली की मी अधिकारी होणार म्हणून तुम्ही एक निश्चय व्यक्त केलेला आहे. परंतु बाकीच्या विद्यार्थ्यांचं काय, तर त्यांनी हात वरती केला म्हणून मग त्यांना स्पर्धेतनं त्यांची सुटका होणार आहे का, त्यांना कुठली स्पर्धा द्यावी लागणार नाही असं काय आहे का, तर अजिबात नाही. त्यांना स्पर्धा ही द्यावीच लागेल. तुम्ही कुठेही गेला, साधं आता आपल्याकडे मोठमोठ्या इंडस्ट्रीज आहेत तिथं तुम्ही एखाद्या अकाउंटंटसाठी जरी अर्ज केला की चला मी पार्ट टाइमसाठी म्हणून अकाउंटंट म्हणून जॉब करते तर तुमच्यासोबत 10 लोक तिथं ऑलरेडी इंटरव्ह्यूला असतील, तर तुम्हाला तिथेही स्पर्धा करावं लागेल. मग त्या 10 लोकांमध्ये मी कसा वेगळा आहे हे तुम्हाला सिद्ध करावं लागणार. मग ह्यासाठी तुम्हाला अभ्यासाची जोड द्यावी लागेल.
साहेबांनी सांगितलं तसं तुम्हाला तिथं कल्पकतेची जोड द्यावी लागेल. तुमच्याकडे वेगळं काय आहे इतरांपेक्षा हे सिद्ध करून देण्याची जबाबदारी तुमच्यावरती आहे. म्हणून असं कुणीही समजू नका की मी हात वरती केला नाही याचा अर्थ मला आता स्पर्धेतनं सूट मिळाली. तुम्हाला स्पर्धा ही अटळ आहे. आजच्या युगामध्ये, ज्या युगामध्ये आपण आज राहत आहोत त्याच्यामुळे तुम्हाला स्पर्धा ही अटळ आहे. साधू लॉजिक या तुम्ही रिक्षा जरी पकडायचं म्हटलं तरी तुम्हाला रिक्षा पकडायला स्पर्धा आहे. रेसलिंगच्या लाईनमध्ये जरी उभा राहिला तुम्ही तरी तिथं तुम्हाला स्पर्धा आहे. तुमच्या आधी 10 लोक येऊन तिथं थांबलेले. तुमच्या वडिलांना किंवा आई वडिलांना विचार, ज्यावेळेस पाल्यांना लहान मुलं ज्यांना KG मध्ये टाकायचं आहे पहाटे 5 वाजता जाऊन कुठे लाईनीत उभे राहतात फॉर्म घ्यायला, तिथेही त्यांना स्पर्धा आहे. तुम्ही ट्रेन पकडायचं असेल तिथेही तुम्हाला स्पर्धा आहे. मग स्पर्धा ही अटळ आहे. तिथं तुम्हाला उतरल्याशिवाय तुमचं माणूस म्हणून जगणं अशक्य आहे. तुम्हाला संवेदना असते, तुमच्यामध्ये जर प्राण असेल, जीव श्वास तुमचा चालू असेल तर आपण त्या प्रत्येक श्वासाकडे स्पर्धा करत असतो. शरीरातल्या शरीरात पण आपण स्पर्धा खेळत असतो. त्याच्यामुळं तुम्ही स्पर्धेचा भाग आहात. स्पर्धा तुमच्यापासून वेगळी काढली जाऊ शकत नाही. आलायदा तुम्ही कोणत्या स्पर्धेमध्ये उतरताय, तुम्ही नोकरीच्या स्पर्धेत उतरताय, तुम्ही कुठल्या जीवनाशक वस्तू मिळवण्याच्या स्पर्धेत उतरताय किंवा आणखी अन्य कुठल्या कारणासाठी स्पर्धेत उतरताय, या सगळ्या गोष्टी तिथे तुमचं बायफर्केशन होतं. पण स्पर्धा ही अटळ आहे. मग तुम्हाला असं वाटू नये की आपण ही गोष्ट केली नाही. मी प्रत्येक वेळी माझ्यासोबत माझं ग्रॅज्युएशन तुम्हाला सांगतो, मी BA झालेला आहे, मी MA झालेला आहे. मग MA होत असताना माझ्या वर्गातली बरीचशी मुलं, जवळजवळ 60-70 मुलं असतील तर त्याच्यातले 10 ते 20 मुलंही MPSCचा अभ्यास करायचे. उर्वरित मुलं काय करायची की नाही मला MA सिरियसली करायचं आहे, त्याच्यानंतर सेटनेटचा एक्झाम द्यायचा आहे आणि मग मी कॉलेजला लेक्चरर म्हणून मी जाणार. किंवा मग माझी भरपूर शेती आहे पण मला माझं पोस्ट ग्रॅज्युएशन आता पहिलीतनं दुसरी 12वीत आणि मग FY SY TY मग MA फर्स्ट सेकंड, जे मुलं फक्त शिकत जातात पुढच्या वर्गात, तसं शिकून मी परत गावाला जाणार. वडील माझे सरपंच आहेत, आमदार आहेत, अमुक आहेत, तमुक आहेत, या सगळ्या गोष्टी माझं वय सेकंड आहे, सगळं माझं तयार आहे, मला फक्त नावाला शिकायचं आहे. त्या पद्धतीनं शिक्षण घेणारी लोक पण होती. पण मी त्या लोकांना हे सांगायचं की तुम्ही ठीक आहे, तुम्ही MPSC करणार नाही, तुम्ही करूही नका MPSC, पण तुमच्या आयुष्यात जर कोणी तुम्हाला पुणे विद्यापीठासारख्या किंवा मुंबई विद्यापीठासारख्या मोठमोठ्या विद्यापीठामध्ये तुम्ही शिकला आणि तुम्हाला जर विचारलं की साहेब तुम्ही MPSCची परीक्षा दिली का, तर तुम्ही नाही असं तुम्हाला वाटू नये म्हणून तर एखादा अटेम्प्ट द्या की मी ही परीक्षा दिलीच नाही किंवा मग हे त्या परीक्षेकडे मी जात नाही, आम्हाला तिकडे जायचं नाही, असं नको व्हायला. त्याच्यामुळं तुम्ही त्या परीक्षा ज्या आहेत त्या परीक्षा प्रत्येक देत राहा. आता जी 12वीची मुलं आहेत इंजिनिअरिंगची किंवा सायन्स वगैरेची, त्यांना पुढे मेडिकलला ॲडमिशन घ्यायचं आहे, CETची एक्झाम आहे, अमुक आहे तमुक आहे, तिथे देखील त्या लोकांना स्पर्धा आहे. त्यातही ते लाखो मुलांमधनं त्यांचं सिलेक्शन होणार आणि पुढे जाऊन ते इंजिनियर आणि डॉक्टर होणार. त्या पद्धतीनं तुम्हाला त्या स्पर्धा ज्या आहेत त्या दिल्याच पाहिजेत आणि त्या देण्याचा फायदा असा होतो की तुम्हाला एक त्याच्यातलं काय आहे नेमकं स्पर्धा परीक्षा काय आहे या कळतात. तर तुम्ही 11वी-12वीच्या त्या CETच्या याच्या एक्झाम्स दिल्या तर तुम्हाला IAS IPS व्हायला UPSCची आणि MPSCची एक्झाम द्यायला काही अवघड नाही. तर या साहेबांनी तुम्हाला सिलेबस सांगितला, तर तो सिलेबस सांगत असताना MPSC UPSCला असं वेगळं रॉकेट सायन्स नाही आहे, वेगळा अभ्यास नाही आहे की हे काय आहे याच्यात नेमकं काय आहे, तर ते वेगळं काही नसतं. तुम्ही जो अभ्यास करताय तुमच्या ग्रॅज्युएशनपर्यंत किंवा 11वी-12वीपर्यंत जो अभ्यास करता प्रत्येक विषयाचा तोच अभ्यास तिकडे आहे. तर जसं साहेबांनी सांगितलं की इतिहास बदलत नाही, तोच 1857चा उठाव आहे, तीच स्वातंत्र्य काळातली चळवळ आहे, आधुनिक भारत आहे, मध्ययुगीन भारत आहे, तोच इतिहास तुम्ही वाचलाय ना, तोच तुम्हाला त्या MPSC UPSC सारख्या परीक्षांमध्ये त्याच प्रश्नांची उत्तरं तुम्हाला द्यायचं. तीच बेरीज आहे, वजाबाकी आहे, गुणाकार आहे, भागाकार आहे, तोच आहे, तेच गेले.
मग तुम्हाला इंग्लिशमधलं तेच ग्रामर आहे. सेन्स द वाईज, ॲक्टिव्ह वाईज, पॅसिव्ह वाईज, निगेटिव्ह, पंक्च्युएट काय सेंटेन्स, मेक सेंटेन्स, त्याला काय म्हणतो आपण, तो मुद्दे दिलेले असतात, पॅराग्राफ आणि त्याच्यावरची उत्तरं, हेच सिलेबस आहे. तिथं तुम्ही वेगळं काही करत नाही. तुम्ही आता ह्यानंतर एक काम करा, इथनं तुम्ही बाहेर गेल्यानंतर MPSC किंवा UPSCचा एखादा पेपर काढून बघा. ते सगळे पेपर जे आहेत ते ऑब्जेक्टिव्ह आहेत. तर तुम्हाला ऑलरेडी 4 पर्याय दिलेले आहेत आणि त्यातला एक निवडायचा. मग तुम्ही पहिलं 10 प्रश्न जर वाचले तर तुमच्या असं लक्षात येईल की अरे खूप सोपं आहे, हे मी करू शकतो. तुम्ही 100 प्रश्न जर वाचले तर त्यातले मी तुमची गॅरंटी देतो इथे बसून की त्या 100 पैकी किमान 20 प्रश्न तुम्ही बरोबर सोडा. तुम्हाला त्या 20 प्रश्नांची उत्तरं माहिती असतात ती येतीलच. तर तुम्ही इथून पुढे बाहेर गेल्यानंतर तो पेपर मिळवा. MPSCचा कुठल्याही मासिकांमध्ये येतो किंवा तुमच्या यूट्यूबवरती कोण बनेगा करोडपती सारखे हे जे प्रश्न आहेत तसे तुम्हाला MPSCची प्रश्नावली देखील येते, UPSCची प्रश्नावली येते. तुम्ही एक टाइमपास म्हणून सोडवा बघा तुम्ही. नंतर मग तुम्हाला आठवलं की हो साहेब सांगत होते त्याप्रमाणे मला 10 प्रश्नाचे तो उत्तर आली. मग हे अवघड नाही आहे, त्याच्यात रॉकेट सायन्स काही नाही. परंतु खरी स्पर्धा काय आहे, समजा जर 200 प्रश्न असतील तिथे, या मी तुम्हाला म्हटलं त्याप्रमाणे तुम्ही आत्ता इथे बसून 20 सोडवा. तुम्ही थोडा अभ्यास केला तर तुम्हाला 100 देखील येईल. मेरिट लागतं 160 170चं. जी पुढची 20-25 जे आहेत ना शेवटची, त्याच्यात खरी स्पर्धा. मग तुम्ही कॅटेगरी वाईज जरी मेरिट काढले UPSC MPSC करणाऱ्यांचं की 200 पैकी 147 शेड्यूल ट्राईबवाला आला, 150 वरती SC वाला आला आणि 170, 75 किंवा 180 मध्ये ओपन आणि OBCचं मेरिट लागलं. मग याच्यामध्ये शेवटचा मुलगा जो ओपन कॅटेगरीचा पास होईल MPSCच्या परीक्षेमध्ये, तो जर 180 मार्काचा असेल शेवटचा, तर त्याचा आपण सगळेच पेपर सोडवायला गेलो तिथे, तर तुमचे देखील जर चांगला अभ्यास केला तुम्ही, महिना साहेबांनी म्हटलं तसं महिना 2 महिने 3 महिन्याचा व्यवस्थित रेग्युलर अभ्यास केला तर तुमचे देखील 150 प्रश्न तिथे त्याची उत्तरं तुम्हाला येतील. मग खरी स्पर्धा पुढच्या 30साठी आणि ते 30 करण्यासाठी तुम्हाला साहेबांनी जे सांगितलं ते तुम्हाला तिथं तुमची कन्सिस्टन्सी पाहिजे, तुमचं रेग्युलर वाचन पाहिजे, तुमच्या त्या विषयाला समजून घेण्याची वृत्ती पाहिजे, तुमच्याकडे ती चिकित्सक वृत्ती पाहिजे की हे असं का होतं, त्याची कारणं काय. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला त्या इतर मुलांपेक्षा वेगळ्या करतात. जवळजवळ 7 ते 8 लाख मुलं आता परीक्षेला बसतात. साधं पोलीस भरतीचा जर आपण विचार केला तर आता पूर्वी एका ठिकाणी भरती व्हायची त्यावेळेस 25-30 हजार मुलं त्या 100 पदांसाठी उपस्थित राहायची. 100च मुलं भरायचे का, पण तिथं 25-30 हजार. आता जिल्हा न्याय भरती प्रत्येक ठिकाणी जवळजवळ 20-25 हजार प्रत्येक जिल्ह्याला ती मुलं पोलीस भरतीच्या याला जाऊन उभी राहतात. मग त्यांना वेगळं कोण करतं, त्याच्यात त्यांचं फिजिक वेगळं करतं, त्यांचा अभ्यास वेगळा करतो, त्यांचं लेखी परीक्षेचा निकाल त्या लोकांना वेगळा करतो. या परीक्षेचं स्वरूप जे आहे ते स्वरूपच मुळात असं आहे की तुमची पहिली प्री एक्झाम घेतात आणि या प्री एक्झाममध्ये मोठी चाळणी परीक्षा असते. या प्री एक्झाममध्ये जे पास होतात त्यांना मेन्स लागतात. मग मेन्समध्ये गेल्यानंतर पुन्हा मेन्समध्ये देखील समजा तुम्हाला 100 पदं भरायची आहेत, तर या 100 पदांसाठी भरतीची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर परीक्षा घेतली जाते. त्या परीक्षेला लाखो मुलं ट्रिलियनला बसतात. मग तुम्हाला 100 घ्यायचे तर त्याला एकाच 10 प्रमाणे मेन्सला घ्यायचे. मग किती मोठी चाळण आहे ती. लाख मुलांना मधनं तुम्हाला फक्त 1000च मुलं बाहेर काढायचे. ही बाकीची 99,900 मुलं बाहेर काढली की त्या 1000 मुलांमधनं पुन्हा त्याची मेन्सची परीक्षा घ्यायची आणि मेन्सची परीक्षा घेतल्यानंतर एकाच इंटरव्ह्यूला एक माणसाच्या 3 माणसं इंटरव्ह्यूसाठी बोलायची, त्यातली 2 घरी पाठवायचं आणि 1 सिलेक्ट करायचं. मग या ह्याच्यामध्ये तुमची जी मानसिकता आहे
ती अशी पाहिजे की ह्या जे 100 आहेत ना त्यातलं मला 99 लोकांची माहिती नाही, एक जे आहे ते माझं आहे, हा तुमच्यामध्ये आत्मविश्वास आला पाहिजे. हा आत्मविश्वास निर्माण करणारा अभ्यास तुमचा झाला पाहिजे. तुमच्याकडे तेवढी गुणवत्ता पाहिजे, तुमचं तेवढं ज्ञान पाहिजे, हे तुम्ही आत्मसात करणं गरजेचं आहे. तो कॉन्फिडन्स पाहिजे. तर तुम्हाला माहिती आहे का नाही, सी.डी. देशमुखांचं उदाहरण आहे. सी.डी. देशमुख मोठे अर्थतज्ञ होते, IAS त्यांचं सिलेक्शन झालेलं होतं. तर ज्यावेळेस परीक्षेचा निकाल लागला तर ते त्यांच्या मित्रांनी सांगितलं की UPSCचा निकाल लागला. तर ते म्हणले दुसरं कोण आलं. तर त्यांना हा कॉन्फिडन्स होता की ते पहिले आले. हा आत्मविश्वास निर्माण झाला पाहिजे आणि त्याला जोड तुम्ही अभ्यासाचे दिली पाहिजे. नाही तर फाजील आत्मविश्वास काय नाही, दुसरा कोण आला याचं नाव सोडून नापासाचं सगळ्यात खाली, तसा फाजील आत्मविश्वास नाही. तुम्हाला तेवढी प्रयत्नांची जोड देखील पाहिजे, तेवढा अभ्यास पण पाहिजे, तेवढा कॉन्फिडन्स पण पाहिजे, मग तुम्ही सांगू शकता. नाही तर मग तो 3 इडियट मधला जो सीन आहे की मित्र नापास झाल्याचं वाईट वाटत नाही काय, पण मित्र जर पहिला आला तर फार वाईट वाटत. तसं नको व्हायला. दुसरा पार्ट याच्यातला तुमचं हे जर नियोजन झालं असेल, आत्मविश्वास आणि सगळ्या गोष्टी जर येत असतील, तर मग अभ्यास करण्यासाठी तुमच्यासोबत ती अभ्यास करणारी मंडळी पण पाहिजे. तुम्ही एकट्याने अभ्यास होणार नाही, तुम्हाला अभ्यास करणारी सोबती सोबत पाहिजे. मग ते तुम्ही तिथं तुमच्याकडे सिलेक्शन आहे की कोणती मुलं अभ्यास करतात. आपल्या घरच्या आईवडील पण सांगतात की तू टुकाने त्याच्यासोबत जाऊ नको, त्याच्यासोबत गेला की तुम्हाला ओरडत असतो, तुम्हाला ओरडतात पालक की तू त्याच्यासोबत जायचं नाही, किंवा 10 वेळा सांगितलं तू त्याच्यासोबत फिरू नकोस. तर मग त्याच्याकडे काय गुण असतील तर फिरा. मग इथे तुमच्याकडे सिलेक्शन आहे, तुम्ही तुमच्या सोबती निवडायचं. माझ्या आयुष्यामध्ये मित्रांचं सगळ्यात मोठं स्थान, साहेबांचं लहान भाऊ आमच्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहे. आणि 4-5 मित्र आहोत, ते अजूनही एक संघ आहोत जे MPSCचा अभ्यास करत असताना आम्ही एकत्र आलेलो आहोत. एकत्र एका डब्यामध्ये जेवण केलं आहे, एक चहा कटिंग चहा जे आहे एक चहा पिला आहे, एक पराठा घेतल्यानंतर तो पराठा आम्ही 4-5 लोकांनी 4 तुकडे करून हा तुझा हा माझा करून खाल्लेला आहे. आणि अभ्यासामध्ये देखील आम्ही पुस्तकं शेअर केलं, नोटबुक शेअर केलं. मग असे साहेब म्हटले की ज्ञान दिल्याने ज्ञान वाढतं. शिक्षकांना तुमच्यासमोर काही जे शिक्षक येतात ते फक्त चॉक घेऊन येतात, जर वर्गात असतील चॉक डस्टर तर तेही घेऊन येत नाही, असेच एक येतात आणि तुम्हाला वर्गात शिकवतात. त्यांचं तेवढं ज्ञान त्यांनी बदलपट केलं आहे. त्यांना पुस्तकं तोंडपाठ झाले, कुठल्या पानावरती काय वाक्य काय आहेत, लाईन्स काय आहेत, हे देखील त्यांना पाठ झालेलं आहे. हे तुम्हाला ते करावं लागेल. मग हे कधी होईल, तुम्ही मित्र चांगले निवडले, अभ्यास करणारे मित्र निवडले, तुम्हाला गायडन्स करणारे मित्र निवडले, तुम्ही एका मानसिकतेचे एका विचाराचे जर मित्र निवडले तर तुम्हाला त्याच्यातनं फायदा होईल. तर समजा मगाशी साहेब म्हटलं तसं एखादा विषय घेतला, एकाने त्याची सकारात्मक बाजू, दुसऱ्याने त्याची विरोधी बाजू मांडायची आणि एकाने न्यूट्रल राहून टाकायचं. ग्रुप डिस्कशन म्हणतो आपण. तुमच्याकडे होत असं की तुम्ही ग्रुप डिस्कशन करा, वादविवाद, परिसंवाद या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्ही एकमेकांसोबत करा. तर तुम्हाला ज्यावेळेस पेपर लिहितो आपण त्यावेळेस तुम्हाला काय आठवतं की मॅथ्स जर असेल किंवा ग्रामर असेल तर शाळेत वर्गात शिक्षक फळ्यावरती लिहून दिल्याने तुम्हाला वाक्य तिथं आठवतं. बरोबर आहे की नाही? तुम्हाला ते कुठला तरी इफेक्ट म्हणतात, ते म्हणजे तुमच्या समोर ते चित्र उभं राहतं. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सांगत असताना एखादा शिक्षक अगदी रंजक पद्धतीने शिकवतो. तुम्हाला वाचून तो कळतो का? वाचून कळणार. पण एखादा शिक्षक तुम्हाला विथ ऍक्टिंग शिकवत असेल तर तुम्हाला उत्तर लिहित असताना ते शिक्षक तिथं आठवतो. सरांनी असे हावभाव केले होते, सरांनी मग ती खिंड आमच्या पुढे उभं राहिली की बाजीप्रभू कसा लढा दिला असेल, छत्रपती विशाळगडावरती गेले त्यावेळेस त्या फळांचे जे टोकरे असतील मोठ्या त्या कशा असतील, त्या कशा त्याच्यात बसल्या असतील, हे आपल्याला आठवतं. म्हणून ते कायमस्वरूपी आपल्या लक्षात हे तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही ग्रुप डिस्कस कराल त्यावेळेस तुम्हाला
त्या गोष्टी ज्या आहेत, नाही माझा मित्र हा बोलला होता, हे ह्याचं हे उत्तर आहे, किंवा मी त्याला ठासून सांगितलं होतं आणि हे त्याचं उत्तर आहे, त्याला मी त्याचं सकारात्मक स्पष्टीकरण दिलं, विथ प्रूफ स्पष्टीकरण दिलं. तुम्हाला त्या 4 पर्यायापैकी एक पर्याय निवडाला, तुम्ही डोळे झाकून निवडाल ना, तुम्हाला बाकीचे पर्याय बघायची गरज नाही, तुम्हाला ते लगेच लक्षात येईल की हा पर्याय आहे. मग याच्यासाठी तुम्हाला ग्रुप डिस्कशन महत्त्वाचं आहे. तशी 4 मंडळी मित्र एकत्रित करा. आपण ज्यावेळेस एखाद्या पुस्तकाचं रिव्ह्यू पण देतो त्यावेळेस पुस्तकं सगळ्या विद्यार्थ्यांना वाटतो आणि आपला हा धडा वाच, उद्या येऊन वर्गात तू शिकव. तर त्याच्यामुळं काय होतं की तुम्हाला प्रश्न विचारण्यात जे मित्र आहेत ते खाली बसलेले आहेत, ते तुम्हाला प्रश्न विचारतात, तुम्ही त्याची उत्तरं देतात, तुम्हाला त्याचा कॉन्फिडन्स येऊन जातो. पूर्वी आता सरांना माहिती आहे, जगताप सरांना, की तो क्लास म्हणून प्रकार असायचा. BEd झालेली मुलं वर्गात येऊन शिकवायचे, आपल्याही वर्गात येऊन बसले असतील, प्रिन्सिपल मागे येऊन बसणार, नवशिक्षक येऊन शिकवायचे आपल्याला, आणि मग त्याचं इव्हॅल्युएशन व्हायचं की हा वर्ग सांभाळण्यास योग्य आहे बाबा. त्या पद्धतीने तुमचं डिस्कशन ही त्या पद्धतीने पॉझिटिव्ह अँगलनी गेलं पाहिजे. पुढच्याला आपला मुद्दा पटवून देता आला पाहिजे, सकारण विथ प्रूफ त्याला स्पष्टीकरण देता आलं पाहिजे. अशा पद्धतीने आपलं जे ज्ञान आहे ते इतरांना तुम्ही द्या. काय तर होतं कसं आहे की वर्गातली एखाद्याची नोटबुक जरी मागितली ना आणि स्पर्धेची योग्य ह्याला दिला, ह्याला माझ्यापेक्षा मार्क जास्त पडू देत, काय फरक पडणार आहे तुमचा? उलट तुमच्यामुळं त्याला 1-2 मार्क जास्त मिळाले, तुम्ही सांगू शकाल की ह्याला मी नोट्स दिल्या, यानं माझ्या नोट्स वापरल्या म्हणून हा पास होऊ शकला, याचा जो अभिमान आहे तो तुम्ही बाळगा. त्याच्यापेक्षा 2 मार्क कमी पडले म्हणून त्याच्याविषयी असूया बाळगायची किंवा त्याला शिवाय घालायचं, त्याच्याशी वैर ठेवायचं, या गोष्टी नको. तुम्ही एकमेकांना नॉलेज तुमचं शेअर करा. एखाद्याने जर चांगल्या नोट्स काढल्या असतील, स्वच्छ अक्षरात काढल्या असतील तर त्या सर्क्युलेट होऊ द्या, त्याचं झेरॉक्स काढून तुम्ही पुढे त्या लोकांपर्यंत जाऊ द्या. पुढच्या वर्गातले जेव्हा तुम्ही 12वी पास होऊन जाल, तुमच्या नोट्स खालच्या 11वी झालेला जो आहे, जो 12वीला येईल त्याला जर मिळत असतील तर चांगली गोष्ट आहे. तुमचं पॉझिटिव्ह नॉलेज जो आहे तो घेऊन जातोय, त्याच्यामुळे त्याच्यातनं वाईट वाटण्यासारखं काही नाही. तुम्ही तुमचं ज्ञान जे आहे ते पुढे वाटत चला, त्याच्यामुळे तुमचं प्रकल्प होत जातं, तुमचं पक्क होत जातं. मागाशी तुम्हाला शिक्षकांचं तेच उदाहरण दिलं की काही शिक्षक काही घेऊन जात नाही, वर्गात गेल्यानंतर डायरेक्ट सुरू करतात ते तुम्हाला शिकवायला, कारण ते तुम्हाला दरवर्षी आलेल्या मुलांना ते शिकवतात. काही वर्षात 5 वर्षाचा, 10 वर्षाचा, 30 वर्षाचा त्यांचा अनुभव असतो. शेवटी सिलेबस तोच आहे, एकदा पाठ झाला की मग संपला, पुन्हा रिपीट दरवर्षी नवीन मुलं आल्यावर त्यांना शिकवायला. त्याच्यामुळे ह्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्ही करणं अपेक्षित आहे. ग्रुप सिलेक्शन झाल्यानंतर या परीक्षा ज्या आहेत त्याचं टाइम टेबल तुम्हाला जर मिळालं तर या परीक्षा कोणकोणत्या आहेत? आता सर्वच स्तरावरती गव्हर्नमेंटच्या ऑफिसमध्ये नोकर भरती होते. जे निवड मंडळाच्या परीक्षा असतात तिथं तुम्ही क्लर्क किंवा फेडरचे जे आहेत, तलाठी असतील, ग्रामसेवक असेल किंवा क्लर्क आहेत वेगवेगळ्या ऑफिसर्समध्ये, त्याची भरती होत असताना तुम्हालाही हा जनरल नॉलेजचा पेपर विचारतात. इव्हन पोलीस पाटील तुम्ही गावामध्ये बघितले असतील, पोलीस पाटलांच्या भरतीसाठी देखील आता जनरल नॉलेजचे प्रश्न विचारले जातात. गाव कामगार जो कोतवाल आहे त्या कोतवालासाठी देखील स्पर्धा परीक्षा ठेवलेल्या आहेत. पूर्वी ही जी पदं होती ती परंपरागत पदं होती, म्हणजे एकाच कम्युनिटीला, एकाच घरातल्या लोकांना ती पुढे जात होती. आता आरक्षण आल्यामुळे, कास्टनिहाय किंवा प्रवर्गनिहाय आरक्षण आल्यामुळे त्या लोकांची पदं भरायची असतील तर त्यांना स्पर्धा परीक्षेतून जावे लागतात. कोतवालाचा पगार आत्ता त्यांचा 10,000 रुपये पगार, पण त्यांना त्या एंट्री करायची असेल तर स्पर्धा परीक्षेत द्यायची. पोलीस पाटलांचं पण असंच मानधन आहे, 5,000-5,500 रुपये मिळतं. आता तर महानगरपालिका आणि कमिशनरेट आले असल्यामुळे पोलीस पाटील पदं गेली, परंतु त्यांची देखील भरती होत असताना देखील त्यांना महिन्याला 5,000. पण ते गावात मिरवायचे कसे, पोलीस पाटील आहे त्यांचा मान वेगळा होता, तो कोतवाल पण त्याचाही मान वेगळा होता. पण आज त्यांनाही स्पर्धा परीक्षा द्यावी लागते. त्याच्यामुळं सरकारी नोकरी असेल तर प्रत्येक सरकारी नोकरीमध्ये तुम्हाला स्पर्धा परीक्षा ह्या आकडा आहेत त्या तुम्हाला द्याव्या लागतात.
पहिली परीक्षा झाल्यानंतर आता तर त्याच्यात इंटरव्ह्यूची काहीच भानगड नाही. तुम्ही परीक्षा पास झाला, लिस्ट लावतील, त्याच्यात जेवढे त्याला घ्यायचे त्या लोकांना घेतील आणि बाकीच्या लोकांसाठी वेटिंग लिस्ट लावतील आणि बाकीच्यांना सांगतील की आता तुम्हाला पुढच्या याच्यासाठी शुभेच्छा, तुम्ही पुन्हा नव्याने अभ्यास करा आणि ज्यावेळेस भरती निघेल त्यावेळेस पुन्हा फॉर्म भरा. आता आपल्याकडे तलाठ्यांच्या परीक्षा झाल्या, तर तलाठ्यांच्या परीक्षेमध्ये देखील आम्ही बघितलं ऑनलाईन एक्झाम होत्या. कम्प्युटरवरती त्या ऑनलाईन एक्झाम सुद्धा होतात. पूर्वीसारखं पेपर आता दिलाय आणि तो त्याला पेपरला टिक करतो असं नाही. तुम्ही आता त्या ऑनलाईन एक्झाम घेतल्या जातात. त्याच्यात तुम्हाला त्या 4 पर्याय देतात, त्याच्यापैकी तुम्ही योग्य पर्याय निवडायचा आणि तो सबमिट करायचा प्रत्येक. तसं ह्या अशा एक्झाम्स आहेत, त्याचं स्वरूप आता बदललेलं आहे. त्याच्यामुळं तुम्हाला ही खंत राहू नये की बाबा मला मी स्पर्धा परीक्षा दिलीच नाही. जर दिली सुदैवाने तुम्ही पास झाला तर तुम्ही गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये या. इथे येण्याचा फायदा एक आहे सगळ्यात मोठा की तुम्हाला जॉब सिक्युरिटी आहे, तुम्हाला नोकरीची हमी आहे, शाश्वती आहे. जेवढं अवघड तुम्हाला शासकीय सेवांमध्ये येणं आहे त्याच्या काही पट अवघड तुम्हाला शासकीय सेवेतून बाहेर काढणार. त्याच्यामुळे तुम्हाला ती एक सिक्युरिटी तिथे मिळते. दुसरं, प्रायव्हेट सेक्टरमध्ये तुम्ही ज्या फर्ममध्ये तुम्ही काम करणार आहे किंवा ज्या कंपनीत तुम्ही काम करणार आहे त्या कंपनीच्या फायद्याचे तुम्ही असाल तरच तुम्हाला ठेवतील. तुम्ही जर कंपनीच्या फायद्याचे नसेल तर तुम्हाला किक मारतील. आता कोविडच्या काळात बघितलं किंवा महामंदीच्या काळात जर तुम्ही बघितलं तर त्या महामंदीच्या काळामध्ये कित्येक लोकांना आपले जॉब गमवावे लागले. कंपनीने काढून टाकलं की आता आम्हाला गरज नाही. दुसरं, आता या कोविडच्या काळामध्ये मोठ्या इंडस्ट्रीचा असा तोटा झाला की कुठेतरी एक युनिट असायचं, मोठं ऑफिस असायचं, कॉल सेंटर असायचं किंवा काय, त्याच्यात शिफ्टमध्ये 24 तास माणसं काम करायचे, 12-12 तास, 8-8 तास, हजारो लोक येऊन काम करून जात असायचे. परंतु आता काय झालं, त्याच्यात कोविडमध्ये त्या कंपनीचं भाडं, लाईट बिल, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या लोकांना देता आल्या नाही. म्हणून त्यांनी वर्क फ्रॉम होम ही कन्सेप्ट आणली आणि ही मुलं घरी बसून काम करायची. कंपनीचा फायदा असा झाला की त्याला लाईट बिल भरायला लागत नाही, मग कंपनीचं भाडं द्यायला लागतं. त्यांनी युनिट सोडून दिली. मग ही मुलं कुठं काम करतात, सार्वजनिक जे उद्यान आहे, गार्डन आहे, तिथे CCD आहे, कॉफी सेंटर आहे, मॉल आहे, तिथे बसून ही म्हणून माणसं काम करायला लागतात. तुम्ही घरात बसून करत होते, आता ते तिथे बसून त्यांचं प्रोडक्टिव्हिटी तेवढी देतात. पण ज्यांनी नाही दिलं त्याला ते नारळ देतात, तुझा आम्हाला काही उपयोग नाही. मग अशा प्रायव्हेट सेक्टरमध्ये आपण काम करायचं आहे का? जर तुमच्याकडं तशी गुणवत्ता असेल की मी या कंपनीला फायदा देऊ शकतो तर तुम्ही निश्चितपणाने द्या. त्यासाठी करिअर निवडत असताना तुम्ही योग्य करिअरची निवड करा. आता एवढ्या संधी आहेत तुमच्याकडं की UPSC, MPSC किंवा या सगळ्या स्पर्धा परीक्षा ज्या आहेत त्या एका ठिकाणी राहतात. तुमच्या हातात जो मोबाईल आहे की ज्याच्यावरती तुम्ही फेसबुकवरती दिवसातले 5-6 तास फेसबुकवरती राहता, इंस्टाग्रामवरती 4-5 तास राहता किंवा 6 तास इंस्टाग्रामवरती राहता, अजून कुठल्या सोशल वेबसाईट्स आहेत, व्हॉट्सअपवरती तुम्ही असता 4-5 तास, प्रत्येक वेळी उचलून बघायचं व्हॉट्सअपवरती काय मेसेज आला आहे. काय नसतं तुम्हाला त्याचं, मिळणार काय नसतं. आम्हाला मी आता बाजूला ठेवतो, माझं फोन येतो, मिळत काय नाही. आमच्या तो फोनवरती मिळाला तर 4 शिव्याच मिळतात. हा रिपोर्ट आला नाही, तो दे, तो रिपोर्ट आला नाही, हे दे, असल्या गोष्टी आहेत. तुम्हाला काय, तुमचं काय त्याचं, कोणीतरी हाय बाय पाठवलं, काहीतरी फोटो पाठवला किंवा तुम्ही कुठंतरी कोकणात पाऊस केला, शहरात तिकडे टाकणार, वडापाव खाणार पण फोटो टाकणार. याच्या पलीकडे काय, कुठं मॉलला गेला, फिरायला गेला तर फोटो टाकतात किंवा मग कोणाचं तरी डीपी किंवा स्टेटस बघत बसता किंवा रील बघत बसता. पण हे रील बनवणाऱ्यांचं पण त्यांनी करिअर निवडलंय, ते त्याच्यामध्ये देखील त्यांचे करिअर झालेले आहे. त्यांना दर महिन्याला लाखो रुपये त्या रीलमधून मिळतात. यूट्यूबमध्ये जे व्हिडिओ अपलोड करतात त्या लोकांना देखील त्याच्यातनं पैसे मिळतात. तुम्ही ते केलं तरी आमची काय हरकत नाही. करिअर म्हणून ते निवडा. घरच्यांना सांगा की मला ह्याच्यात करिअर करायचं आहे, मी माझं करिअर ह्याच्यामध्ये होऊ शकतं.
भले 2 दाता घालतील, पण तुम्ही सिरियस असतील ना त्याच्यामध्ये, तर तुम्ही त्याच्यामध्ये करिअर करू शकता. साधं उदाहरण सांगतो, आपल्यापैकी बऱ्याच लोकांनी या गोष्टी केल्या असतील की आता शेअर मार्केटच्या यूट्यूबवरती क्लासेस चालतात, योगाचे क्लासेस चालतात, क्रॅश कोर्स असतात योगासाठी, आठवड्याभराचा क्रॅश कोर्स. त्याचं त्याने 2,000 रुपये ऑनलाईन त्यांना गुगल पे करायचं. दिवसातनं तो सकाळी पहाटे किंवा दिवसभरातनं तो 2 तासाचं सेशन देईल आणि या सेशनमध्ये किमान तो एकटा त्याच्या घरात त्याच्यासाठी योगा करतो. तो त्याचं स्वतःचं स्वास्थ्य टिकावं म्हणून तो योगा करतो. असा कॅमेरा समोर त्याने लावून ठेवलेला आहे, लाईव्ह व्हिडिओ रेकॉर्डिंग त्याने यूट्यूबवरती. समोर अटेंड करणारे किती आहेत? 500 लोक आहेत. 7च दिवस, 1000 रुपये प्रत्येकाकडे. 3 दिवसाचे असेल, 7 दिवसाचे असेल, किती रुपये झाले? 500 लोकांकडे त्याने 1,000 रुपये गुगल पे केला. सगळी वाईट अमाऊंट त्याच्या खिशात 5 लाख रुपये आले. पुन्हा दुसऱ्या लोकांसाठी ते 7 दिवस संपले की त्यांच्यासाठी तो क्रॅश कोर्स सुरू करणार. 7 दिवसासाठी आम्ही योगा तुम्हाला दाखवू. तुम्ही शोधा ते गुगलवरती. जर तुम्ही टाकलं नाही की सगळ्यात उत्कृष्ट योगा टीचर ते UP-कडचा कोणतरी एक मुलगा आहे, वय त्याचं 28-29 वर्ष असेल, एकदम काळी आहे, योगा खूप चांगलं करतो. 1,000-2,000 रुपये तो प्रत्येक माणसाकडनं घेतो. त्याने ते करिअर म्हणून निवडलं. तो स्वतःच्या शरीरासाठी व्यायाम करतो, पण पैसे तुमच्याकडनं घेतो. लाखो रुपये महिन्याला लोक कमवतात. तुम्ही तसं करिअर निवडलं, काही हरकत. मगाशी साहेबांनी सांगितलं की तुम्ही 10वी नापास झाला, फेल झाला, काय हरकत. तर तू गोलीगत सूरज चव्हाण माहिती आहे का? तुम्ही बघितलं असेल त्याच्याकडे. तो जरा बोगडं बोलतो ते पोरतं, लहान केस करून जीन्स वगैरे घालतो. काय शिक्षण होतं? काही नाही. किती लोकांनी बघितलं त्याला? सूरज चव्हाण माहिती आहे का? बघितलं असेल, पण तो सूरज चव्हाण म्हणून तुम्हाला माहिती आहे. तो तुम्ही चालल्यानंतर तुमच्या पुढे येतो, तो कोणासोबत तरी भांडण करतो. मुख्य काय म्हणतो ते ऐकलं का कधी? तर मीच एकट्याने ऐकलं त्याला. बुकिट टेंडुलकर म्हणतो तो. बघा नंतर त्याचं फॉलोअर्स तुम्ही बघा, त्याचं शिक्षण किती असेल तुम्हीच घ्या. पण त्या लोकांनी देखील त्यांचं करिअर निवडलेलं आहे, ते त्यांच्या करिअरमध्ये यशस्वी झालेलं आहे. तुम्ही तुमचं करिअर निवडा. आपल्याला कोणीतरी तुम्ही ह्या क्षेत्रात कमी पडला किंवा तुम्ही गेलाच नाही तिकडं असं नको आहे. मी 96-98ला माझं MA झाल्यानंतर मी MPhilला ॲडमिशन घेतलं आणि MPhilच्या नंतर मी MPSC करायला लागलो. MPSC केल्यानंतर नोकरी मला लगेच पहिल्याच अटेम्प्टमध्ये साहेबांनी सांगितलं तसं मलाही नोकरी पहिल्याच अटेम्प्टमध्ये मिळाली. मी 2 परीक्षा दिल्या, दोन्ही परीक्षेमध्ये मला यश मिळालं. मी त्याच्या आधी 98ला सेंट नीटची एक्झाम दिली. आपल्या कॉलेजच्या मुलांना माहिती असेल. मी पहिल्या अटेम्प्टमध्ये नेट पास झालो. मी 4 वर्ष पुण्यामध्ये कॉलेजला लेक्चररशिप केली. त्याच्यानंतर मी इकडे नायब तहसीलदार म्हणून जॉईन झालो आणि त्याच्यानंतर आता तुमच्यासमोर तहसीलदार म्हणून उभा राहिलो. तर माझी इच्छा होती की मी PhD करायचं होतं मला. माझं MPhilचं ॲडमिशन मी अर्धवट सोडलं होतं. माझी PhD मी आत्ता कंप्लीट केली एप्रिलमध्ये. तुम्हाला तुम्ही जर एखादी तुमच्या गोल जर ठरवले की तुम्हाला ते कधी करताय, तुम्ही कधीही पूर्ण करू शकता. आता माझं 98ला झालं होतं. 2018ला मी PhDचं ॲडमिशन घेतलं आणि 2023ला 5 वर्ष अभ्यास करून माझी PhD कंप्लीट केली. जवळजवळ त्या 20 वर्षामध्ये गेली. 98 ते 2018 20 वर्ष मी या क्षेत्रामध्ये काम केलं आणि त्याच्यानंतर 18 ते याच्यात PhD कंप्लीट केली. तुम्हाला ज्या काही गोष्टी ठरवायच्या तुम्ही ठरवल्या तर ते तुम्हाला कधीही पूर्ण करता. आणि तोपर्यंत स्वस्त बसू नका. जोपर्यंत तुम्हाला तुमचं जे ठरवलेलं गोल आहे ते अचीव करत नाही तोपर्यंत तुम्ही स्वस्त बसू नका. त्याच्या मागे लागा. अगदी म्हणजे त्याला आपण काय म्हणतो पिसाळून मागे लागेल त्याच्या मिळवायला. वेळासारखं त्याच्या मागे. MPSC UPSC करणं हे काम सोपं नाही. तुम्हाला त्यासाठी वेळ लागलं पाहिजे.
अभ्यासाचं वेळ लागलं पाहिजे, तरच तुम्ही ते करू शकता. मग मी टाइमपाससाठी करतो, एक पार्ट टाइम म्हणून FPSC करतो, की तुम्हाला ते शक्य होणार. तुम्हाला त्यात उतरावंच लागेल, पूर्णतः उतरावं. साहेबांनी सांगितलं तसं तुमचं नियोजन ना, आम्ही सकाळी 7 ते रात्री 12पर्यंत आमचं नियोजन असायचं. याच्यामध्ये फक्त 2.5 ते 3 तास म्हणजे 2 तास तुमचे चहा, नाश्ता आणि जेवण याच्यासाठी गेले. त्याच्यानंतर आम्ही 1 तासाचा स्टार्ट ठेवायचो कॅरम खेळायला आणि टेबल टेनिस खेळायला, कारण आम्ही सगळे एकत्र त्यावेळेस यायचो. एवढा जर त्या 24 तासातला हिशोब काढला तर बाकी 6 तासाची झोप, म्हणजे 8 तास फक्त बाजूला गेले तर आम्ही पूर्ण अभ्यासच करायचो, डोक्यात दुसरं काही नसायचं. सकाळी 7 वाजता लायब्ररीत जाऊन आम्ही जागा पकडायची आणि रात्री 12 वाजता ते लायब्ररी बंद करूनच बाहेर निघायचं. दुसरं कामच नव्हतं. मोबाईल त्यावेळेस नव्हते, न व्हॉट्सअप नव्हतं, काहीच नव्हतं. मोबाईल आले 98ला, त्यावेळेस ते 16 रुपयाला इनकमिंग आणि 19 रुपयाला आउटगोईंग. जे तुम्ही आता फुकटात वापरता ना डाटा, त्यावेळेस तो BPLचा असा तारवरती काढून तो तसा मोबाईल असायचा आणि तो अगदी एका दुसऱ्या मुलाकडे असायचा, ज्याची आर्थिक परिस्थिती खूप चांगली, खूप म्हणजे खूप चांगली, त्याच्याकडे तो मोबाईल असायचा. आता तुमच्या सगळ्यांच्या हातात कदाचित 2-2 देखील मोबाईल असतात. व्हॉट्सअपसाठी एक, कॉलिंगसाठी एक, घरच्यांसाठी एक, इकडच्यासाठी एक, किंवा एका मोबाईलमध्ये 2 सिम कार्ड देखील असतात. पूर्वी आम्हाला कसं नव्हतं. नाही आम्हाला फोन येऊन बूथवरती फोन यायचे, तिथं संध्याकाळी गेल्यावरतीच कळायचं की तुमचा फोन येऊन गेला. आमचे चुलते वाढले मला संध्याकाळी कळाले. मी गेलो चहा प्यायला, त्यावेळेस सांगितलं आणि दुपारी फोन आला होता, तुझेच चुलते सकाळी वाढले. तर आम्ही दिवाळी सुट्टी असेल तरी हॉस्टेलला जाऊन बसायचो, घरी जायचंच नाही. एवढा अभ्यास आम्ही केला. आम्ही तुम्हाला म्हणणार नाही तुम्ही तेवढा अभ्यास करा म्हणून. तुम्हाला काय अचीव करायचं असेल तर तुम्हाला तेवढा अभ्यास हा करावाच लागेल. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की तुम्ही पहिल्या अटेम्प्टमध्येच निघून जा. मग साहेब म्हटलं तसं बाकीच्यांसारखं अगदी कॉलर टाईट करून मी 10 अटेम्प्ट MPSCचे दिले आहेत, 4 अटेम्प्ट मी UPSCचे दिल्या, मी एवढ्या परीक्षा दिल्या, ही अभिमानाची गोष्ट नाही, ही तुमचं अपयश आहे. त्याच्यामुळं तुम्ही आता ह्या स्टेजला आहे की तुमचा अभ्यास तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने करू शकता आणि लिहा. आज आता तो पोल आहे की नाही माहिती नाही, पण साहेबांच्या भावाने आम्ही आणि आमचे 2 मित्र होते, त्यांनी एका लाईटच्या पोलवरती तारीख लिहून ठेवली होत्या, जसं त्या याच्यात आहे पीरियडमध्ये की तुम्ही येईल आम्ही येत नाही. आम्ही ती तारीख वेगळी ठेवली की ह्या तारखेपर्यंत किमान परीक्षा पास व्हायची. आम्ही त्याला 2 वर्ष दिली. जसं मी ज्यावेळेस 98ला परीक्षेचा सुरुवात केली, 2000 सालापर्यंत मी किमान परीक्षा पास देईल असं ठरवलं. जर ती नाही झाली तर हे काय आपल्याला जमणार नाही, आपण हे सोडून दुसरं काहीतरी आपलं वाट पकडूया असं आम्ही ठरवलं. त्याच्यामुळं ती तारीख दिली, त्या तारखेला आम्ही 4च्या 4 पास झालो. म्हटलं आता आपण करू शकतो, आपल्याला हे जमेल, आपल्याला हे शक्य आहे, त्या अनुषंगाने मग आम्ही पुढे गेलो. मग तसं तुम्ही एक तारीख निश्चित करा की मला ह्या तारखेपर्यंत हा जे माझं टार्गेट आहे ते मी कंप्लीट करणारच. तर ते जर झालं तर मग तुम्हाला पुढे असंख्य वाटा आहे, त्याच्यामुळे तुम्हाला पुढे तुम्ही जाऊ शकता. आपण आपलं रेग्युलेशन्स ठरवून घेऊ. जर मी ह्या प्री परीक्षाच पास नाही होऊ शकलं मग तुम्ही मेन्सच्या गप्पा कुठल्या मागतो, मी असं समाजामध्ये असं काम करेल, मी ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये असं सुधारणा आणेल नाही, ते शून्य आहे. तुम्ही त्या तारखेपर्यंत तुमची पहिली स्टेज जी आहे, पहिली पायरी आहे, ती जर तुम्ही SSB पार करू शकला तर पुढच्या पायरी. त्याच्यामुळे स्वतःला टार्गेट द्या, या तारखेपर्यंत किंवा या सालापर्यंत मी ही गोष्ट अचीव करेल, त्याच्या पुढे मग जाऊन मी पुढच्या गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्या करू शकतो. त्याच्यामुळे स्वतःलाच तुम्ही स्वतः टार्गेट द्या. हे करत असताना आजूबाजूला काय चालू आहे याचं देखील भान ठेवा, याचं देखील नोंदी ठेवायचं. दिवसभरातनं
आपल्याला न्यूजमध्ये कळतं की आज काय चाललं. मी टी व्ही उघडल्यानंतर फक्त दोनच काम करतो, एक तर मी न्यूज पाहतो, नाही तर मग ती महाराष्ट्राचे असं जातात. याच्या व्यतिरिक्त मी काहीच बोलतो. मला या दोनच गोष्टी, त्या एका ह्याच्यातनं तुमचं काय चाललं ते कळतं आणि दुसऱ्या ह्याच्यातनं दिवसभरातनं जो स्ट्रेस आलेला आहे तो तुम्ही ते हसून रिकाम करता. मी या दोनच गोष्टी टी व्हीवरती आणि मोबाईलवरती बघतो, तिसऱ्या गोष्टीकडे नाही जात. तुम्ही न्यूजपेपर वाचत असाल तर न्यूजपेपर वाचण्याचा छंद ठेवा. जर मी आता तुमच्याकडे किती लोक न्यूजपेपर वाचतात, किती लोक वाचतात न्यूजपेपर, वर्तमानपत्र, ती वाचण्याचं देखील करा. तुम्ही वाचत नसाल तर ते वाचायला सुरुवात करा. तुमची वाचनाची आवड त्याच्यात निर्माण होईल. जर तुम्ही त्या पेपर्स वाचले, न्यूजपेपर वाचले तर तुमच्या सभोवताली काय घडतंय या गोष्टी तुम्हाला लक्षात येतील आणि त्याचं टिपण काढायला सुरुवात करा की आपल्या आजूबाजूला काय होतं, कुठल्या देशामध्ये काय चालू आहे, कुठल्या खेळात कुणाला काय पदक मिळालेलं आहे, या सगळ्या गोष्टी तुमचं नॉलेज वाढवतात आणि हेच तुम्हाला स्पर्धा परीक्षांमध्ये विचारतात. याच्या व्यतिरिक्त बाहेरचं काहीच विचारत. त्याच्यामुळं न्यूजपेपर वाचा, त्यातला एखादा कॉलम तुमच्या आवडीचा असेल, भले तो चतुरंग असेल, फिल्म्सवरती आधारित जे काय असतं त्याचं सदर असतं किंवा पेज असतं वर्तमानपत्रामध्ये. प्रत्येक तुम्ही वृत्तपत्र चाललं तरी काय, कधी नजरेखालनं गेले मग ते जे काय 7-8 पानं आहेत, 12 पानं आहेत, त्याची रचना जर तुम्ही बघितली ना तर तुमच्या लक्षात येईल की त्यालाही लॉजिक आहे, त्यालाही ट्रेनिंग केलेलं आहे की पहिल्या मुखपृष्ठावरती काय लिहिलेलं आहे, शेवटच्या पानावरती काय लिहिलं आहे, त्याला पुरवणी काय दिली जाते, दर सोमवारी कुठली पुरवणी आहे, मंगळवारी कुठली पुरवणी आहे, रविवारी कुठली पुरवणी येते त्याच्यासोबत. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या व्यवस्थित सेटअप केलेल्या आहे. तर ते देखील तुम्ही वाचत चला, त्याच्यातनं टिपण काढत चला, त्याची सवय ठेवा. मी ज्यावेळेस वर्गामध्ये कॉलेजला लेक्चर द्यायला जायचो FYSYTYच्या वर्गात, तर मला विद्यार्थी सांगायचे की सर आम्ही तुमचा क्लास अटेंड करताना आम्हाला 2 वह्या ठेवायला लागतात. एक वही जे तुम्ही सिलेबसचं सांगता त्याच्यासाठी आणि दुसरी वही जे तुम्ही सिलेबसचं बाहेरचं सांगता अवांतर त्याच्यासाठी एक वही आम्हाला ठेवावी. कारण त्यावेळेस आम्हाला एवढा अभ्यास करायचो की आम्हाला सगळ्या गोष्टी बारीक सारीक माहिती असायची त्या आम्ही विद्यार्थ्यांना सांगून टाकायचो. मगाशी जसं तुम्हाला म्हटलं त्या पद्धतीनं समोरच्यांकडे टाकलं की तुमचं ते पक्क होतं, म्हणून मी ते जे वाचलेलं काल ते विद्यार्थ्यांना सांगून द्यायचो. त्यांचं ज्ञानात भर पडेल असं. ते सायन्सचे असेल, विज्ञानाचे असेल, टेक्नॉलॉजीचे असेल, पॉलिटिक्स, जरी मी इकॉनॉमिक्स शिकवत असलो तरी मी त्यांना पॉलिटिक्स विषयीचं सांगायचं किंवा सोशल सायन्समधलं सांगायचं. तर त्या लोकांना त्याच्यातून वेगळं मिळत असायचं. तर आपल्याकडचे शिक्षक जर असतील तर त्यांनाही मी विनंती केली की तुम्ही या विद्यार्थ्यांना त्या सिलेबसशी रिलेटेड सांगत असताना त्याच्या बरोबर आज त्याचं काय आहे हे तुम्हाला, तुमचं इकॉनॉमिक्स आहे का, तुम्हाला आहे का, आवाजच येईल ना. अर्थशास्त्र विषय आहे का 12वीला तुमचा? मग जो तुम्ही मागणी पुरवठा जो शिकत आलाय पूर्वापार, त्याच्यामध्ये जर तुम्हाला आत्ताची उदाहरणं जर दिली, आता काय चालू आहे भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये, या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला त्याच्यासोबत मिळालं तर चांगली गोष्ट आहे, तुम्हाला त्याचं ज्ञान मिळून जाईल. तर अशा पद्धतीने आपल्या स्वतःचा ज्या ज्ञानाच्या कक्षा आहेत त्या तुम्ही रुंदावून आणि जिथून ज्ञान मिळेल त्या ठिकाणी तुम्ही आत्मसात करण्याचे प्रयत्न करा आणि प्रश्न विचारा स्वतःला, आजूबाजूला, शिक्षकांना की हे कशामुळं. जर तुम्ही विचारलं तर तुम्हाला त्याची उत्तरं मिळतात आणि तुमचं ज्ञान पक्क होतं. आजच्या पुरतं मी एवढंच सांगतो, कधी नंतर जर वेळ मिळाला तर आणखी काय बोलू. काय मी सांगायला भरपूर असतो पण पुरुषांची मानसिकता देखील तेवढी आम्हाला कॅच करावी लागते. मी कॉलेजला लेक्चर होतो त्यावेळेस मी CSBचं लेक्चर होतो, 75 रुपये तासाला मिळायचे तर तेवढंच बोलायचं. तास संपला की लगेच निघून जायचं.
तुमची मानसिकता तुम्हाला 1 तासाचं जर असेल ना तर तुम्ही तुमचा माइंडसेट ठरवलेला असतो की मला 1 तासच ऐकायचं पुढच्याचं. मग तो 1 तास संपला की तुमचं शरीर आतून चुळबुळ करायला सुरुवात होते. ह्युमन सायकोलॉजी. त्याच्यामुळं पुढचा मॉब ठेवून ठेवायचा असेल तर त्यांना त्यांच्या कामाची देखील गोष्ट द्यावी लागते. पण आज त्याच्यात नाही आहे. तुमचं हे 12वीचं वर्ष आहे, त्याच्यामुळे चांगला अभ्यास करा, व्यवस्थित अभ्यास करा, चांगल्या गुणांनी पास व्हा, सगळे डिस्टिंक्शनमध्ये या आणि तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी तुम्हाला शुभेच्छा देतो. मगाशी साहेब म्हणते तसं तुमच्यापैकी बरेचसे अधिकारी भविष्यात इथे या कॉलेजमध्ये घडून मागच्या 4-5 महिन्यापूर्वी माननीय जिल्हाधिकारी महोदय आले होते वर्तक कॉलेजमध्ये. तिथल्या 2 सख्या बहिणी ह्या सेल्स टॅक्समध्ये त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे. आणखी एक मुलगी होती ती PSI झाली होती वर्तक महाविद्यालयातली. तुमच्याही कॉलेजमधनं असेच रिझल्ट बाहेर येऊ दे. तुम्ही असंच वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये तुमचं नाव लौकिक होईल. तात्काळ तुम्ही त्या स्पर्धा परीक्षेच्या आहेत त्या आत्मसात करा. काही भविष्यात लागलं तुम्हाला सरांना सांगा किंवा आम्हाला जरी बोलवलं तुम्हाला आणखी कुठले चांगले इन्स्ट्रक्टर असतील MPSC UPSCसाठी मार्गदर्शक असतील ते जरी लागले तरी तुम्ही आम्हाला सांगा. आम्ही तुम्हाला उपलब्ध करून देऊ. तुमचा जेणेकरून तुमचं ज्ञान त्याच्यात वाढेल. तुमच्यासाठी मी उज्ज्वल भविष्याच्या कामना करतो, शुभेच्छा देतो. संक्षेप में प्रोसीजर किस तरीके से आपको प्रिलिमिनरी, मेन एग्जाम, ग्रुप डिस्कशन और इंटरव्यू राउंड के बाद होगा. इसके साथ साथ संस्कृत में एक श्लोक है, कहते हैं काक चेष्टा बकुल ध्यानम स्वाननिद्रा अल्पहारी देहत्यागी विद्यार्थी च पंच लक्षणम. इसके साथ ही आज के कार्यक्रम के लिए मैं श्री पुरुषोत्तम पाटिल सर को बुलाना चाहूँगी अध्यक्षीय भाषण देने. अध्यक्षीय भाषण करण्याचा माझ्यावर जबाबदारी आली आहे. खरोखर अनुभव हा किती श्रेष्ठ आहे याचा ज्वलंत उदाहरण मला पाहायला मिळालं. प्रशासकीय अधिकारी काय करू शकतात हे आज मला जवळून बघायला मिळालं. एकदा विश्वास नांगरे पाटील साहेब यांचं मी भाषण आमच्या SN कॉलेजमध्ये ऐकलं होतं आणि आज दुसरी वेळ आहे की या प्रशासकीय अधिकाऱ्यांचं आज भाषण एवढं चांगलं झालं की जर खरोखरच मुलांनी ते आत्मसात केलं तर निश्चितच ती जीवनात पुढे जातील. प्रत्यक्ष माणूस जर खरोखरच मेहनत केली आणि आपला आत्मविश्वास असला तर काही अशक्य नाही. सगळ्या गोष्टी शक्य होतात. फक्त आपली मेहनत, आपला आत्मविश्वास आणि आपले मार्गदर्शक हे आपल्याला चांगलं मिळालं तर निश्चितच आपण जीवनात पुढे जाऊ शकतो. याच्या हा कार्यक्रम ज्यांनी घडवून आणला ते स्वराज्य प्रतिष्ठानचे पदाधिकारी त्यांचं मी मनापासून कौतुक करतोय. कारण ते आता या जुचंद्र गावात राहायला आलेले आहेत. परंतु त्यांची जन्मभूमी जरी रत्नागिरी असली तरी कर्मभूमीला विसरता कामा नये म्हणून त्यांनी आज हा कार्यक्रम घडवून आणला. त्याबद्दल सर्व पदाधिकाऱ्यांचं मी मनापासून कौतुक करतोय. आणि या सह्याद्री कॉलेजला आणि कर्मवीर विद्यालयाला द्यावं अशी मी त्यांच्याकडे अपेक्षा करतोय. अनेक असे तुमच्या परिचयाचे अधिकारी असतील त्यांना आणा आणि आमच्या विद्यार्थ्यांसाठी चांगलं मार्गदर्शन करा की जेणेकरून त्यांच्या जीवनात त्यांची प्रगती करू शकतील. मला दुसरी एक आनंदाची गोष्ट सांगायची वाटते की 12वीची परीक्षेला आपण दरवर्षी वसई पश्चिमेला जात होतो पण ह्या वर्षी आपली 12वीची परीक्षा आपल्या कर्मवीर माध्यमिक विद्यालयातच होणार आहे. परंतु याचा अर्थ असा नाही की त्या परीक्षेला आपल्याला कॉपी करायला मिळेल. कॉपी करायला मिळणार नाही. आपण चांगल्या पद्धतीने अभ्यास करा. सरांनी सांगितल्याप्रमाणे आता अजूनही 10-12 दिवस आपल्या परीक्षेला राहिलेले आहेत. जर 10-12 दिवस जरी चांगला अभ्यास केला तर 12वीची परीक्षा चांगली जाईल आणि चांगले मार्क मिळतील. कारण 12वीच्या परीक्षेवरच गुणावरच आपल्याला पुढचा अभ्यास करायचा आहे. UPSC MPSCच्या परीक्षेचा खूप लाभ आहे. परंतु त्यासाठी काय करायला पाहिजे हे जे भामे साहेबांनी आणि गोष्टी साहेबांनी जे मार्गदर्शन केलं अतिशय महत्त्वाचं मार्गदर्शन केलं त्यांचंही मनापासून मी कौतुक करतोय. असंच आमच्या शाळेवर आणि सह्याद्री कॉलेजवर लक्ष ठेवा आणि मला वेळोवेळी सहकार्य करा एवढी अपेक्षा व्यक्त करून माझं अध्यक्ष भाषण संपवतो.